नंतर आपण किती कलमारोपांची संख्या करणार आहोत, म्हणजे एका वर्षामध्ये तुम्हाला किती कलम करायचे आहेत किंवा एका हंगामामध्ये किती कलम करायचे आहेत, हे एक तुमच्या डोक्यामध्ये तुम्हाला घेणं गरजेचं आहे. नंतर सगळ्यात महत्वाचा पाठ येतो तो म्हणजे रोपवाटिकेसाठी जागा. आता हा एक अत्यंत महत्वाचा पाठ आहे की रोपवाटिकेसाठी जागा निवडताना ती जागा कशा प्रकारे असली पाहिजे हे सर्वांनी आपल्या लक्षात घेणं गरजेचं आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे की ज्यावेळी आपण रोपवाटिका करणारा फिक्स असतो तर ती तुम्हाला रोपवाटिका किती एरियासाठी करायची, म्हणजे 10 गुंठ्याची करायची का 5 गुंठ्याची करायची का 20 गुंठ्याची करायची का 1 एकराची करायची का त्यापेक्षा जास्त करायची, त्याच्यानुसार तुम्हाला ते क्षेत्र निवडावं लागतं. नंतर तुम्ही जे क्षेत्र निवडलेलं आहे तर त्या क्षेत्रामध्ये जमिनीची प्रत, की ज्याला मी म्हणतो की जमिनीची क्वालिटी कशी आहे ते तुम्हाला निवडून घ्यायचंय. नंतर ती जर का जमीन त्या ठिकाणी योग्य आहे का अयोग्य नाही हे सर्वात महत्वाचे चेकिंग करून घ्यायचं. ज्या जमिनीमध्ये तुम्ही निवडलेली जमीन आहे तर त्या जमिनीची जे माती आहे तर ती माती परीक्षण करून घेणं गरजेचं आहे. कारण की आपण बऱ्याच वेळेस बघतो की नर्सरी पिकांना बरेच लोक म्हणतात की गाळाची माती लागते किंवा लाल माती लागते, बरोबर आहे. तर आपल्या ठिकाणी जी आवश्यक असणारी जी माती तर त्या मातीचं टेस्टिंग करून घेणं गरजेचं आहे. मातीमध्ये आपण तुम्हाला 2-3 गोष्टी चेक करणं गरजेचं आहे, म्हणजे त्या मातीचा EC असेल, मातीचा pH असेल. मातीचा pH म्हणजे काय हो, कोण सांगेल मला? मातीचा pH म्हणजे काय? मातीचा pH म्हणजे काय? आडावसर आवाज येतोय असेल का आडावसर? मातीचा pH कशाला म्हणतो आपण? सॉइल पीएच म्हणजे जमिनीचा जो सामू असतो, आम्लविम्ल निर्देशांक म्हणतो आपण. बरोबर, म्हणजे जमिनीमध्ये असणारी आम्लविम्ल निर्देशांक किंवा साध्या आणि सोप्या भाषेमध्ये जमिनीचा सुपीकता किंवा नापीकता दर्शवणारा निर्देशांक, बरोबर आहे, ज्याला आपण pH किंवा सामू म्हणतो. दुसरा जमिनीचा महत्वाचा पाठ येतो EC, म्हणजे मातीचा. EC म्हणजे काय? EC जेव्हा आपण म्हणतो EC म्हणजे काय? ऑर्गॅनिक कार्बन सर, नाही इलेक्ट्रिक कंडक्टिव्हिटी सर. इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी म्हणजेच मराठीमध्ये आपण त्याला म्हणतो क्षारता, बरोबर आहे. तर त्या मातीच्या तुम्हाला 2 गोष्टी सुरुवातीला माहित करून घेणं गरजेचं आहे. एक म्हणजे त्या मातीचा pH आणि दुसरं म्हणजे त्या मातीच्या मध्ये असणाऱ्या क्षारांचं प्रमाण किंवा इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटीचं प्रमाण, बरोबर आहे. तर त्या 2 गोष्टी सर्वसाधारणपणे आपण कुठल्याही पिकासाठी मातीचा pH किती असा सांगतो की जो योग्य pH असतो, तुम्हाला सर्वांना माहिती आहे. आता त्याचं प्रमाण किती असावं लागतं? 6.5 ते 7.5. बरोबर आहे. आणि ECचं प्रमाण, क्षारांचं प्रमाण कोण सांगू शकेल? अर्ध्या टक्क्यापेक्षा कमी साधारणतः तुमची ECचं प्रमाण असलं पाहिजे. तर अशी माती निवडून घ्यायची. नंतर तुम्ही जी जमीन निवडताय नर्सरीसाठी, तर जी जमीन आपण निवडतोय किंवा घेतोय तर तिथं काय त्या जमिनीवरती कुठल्या अगोदर काही दावे, कुणाचे काही भांडणं वगैरे सुरू आहेत का, तिथे काही आजूबाजूला अडथळे आहेत का किंवा कुठल्या गव्हर्नमेंटच्या काही हरकती आहेत का, हे तुम्हाला महत्वाचं चेक करून घेणं गरजेचं आहे. नंतर समजा बरेच वेळेस आपण बघतो की एखादा हायवे असतो, तुमचा समृद्धी महामार्ग असेल किंवा इकडे आळंदी पंढरपूर महामार्ग असेल, बरोबर आहे. तर तो रोड वगैरे त्या नर्सरीच्या आजूबाजूच्या परिसरातून जाणार असेल तर ते तुम्हाला चेक करून तिथं घेणं गरजेचं. एकच मिनिट सर, मी हॉलमध्ये बसलो, लेक्चर चालू आहे, लेक्चर चालू बसलो मी कॅबिन मध्ये. बोला ना, माझं लेक्चर चालू आहे. त्याच्यामध्ये महत्वाचं म्हणजे रोपवाटिकेसाठी जागा निवडताना तुम्हाला हे एक महत्वाचं घ्यायचं की आपण जी जागा निवडली तर भविष्यामध्ये तिथून एखादा स्टेट हायवे किंवा नॅशनल हायवे वगैरे जाणार आहे का आणि ती जमीन तुमची त्याच्यामध्ये जाणार आहे का. तर हा महत्वाचा बेसिक पार्ट तुम्हाला बघून घेणं गरजेचं आहे. ती जर का जमीन त्या हायवे मध्ये वगैरे जाणार असली तर मग तुम्हाला तिथं ते नर्सरीचं प्लॅनिंग करताना थोडासा विचार करावा लागतो. ठीक आहे. नंतर तुम्ही जिथं जमीन निवडली तिथं बाजूची परिस्थिती कशी, तिची हद्द असेल, तिची चतुर्सीमा असेल, 7-12 उतारा, 8 बिगर शेती, वहिवाट, या सर्व गोष्टींच्या ज्या नोंदी केल्या तर त्या सर्व नोंदींचा तपशील समजून घेऊन मग आपल्याला पुढचं प्लॅनिंग करायचंय. पुढचा पार्ट येतो म्हणजे तुमचा पाणी पुरवठा. आता कुठलीही नर्सरी तुम्हाला करायची म्हटलं तर तिथं पाणी मात्र कंपल्सरी पाहिजेच. चांगलं खात्रीचं आणि पुरेसं पाणी तिथं उपलब्ध झालं पाहिजे. पाण्याची उपलब्धता तुम्हाला तपासून घेतली पाहिजे. पाण्याची गुणवत्ता पण तुम्हाला चेकिंग करून घेण्याची. जसं तुम्हाला मी मातीचा EC आणि pH सांगितलं होतं त्याचप्रमाणे तुम्हाला पाण्याचा पण EC आणि pH चेक करणं गरजेचं आहे. ठीक आहे. नंतर ज्या ठिकाणी आपण नर्सरी टाकतोय तर त्या नर्सरीच्या ठिकाणी मजुरांची उपलब्धता कशी, म्हणजे आपल्याकडे आपण बघतो की मजुरांमध्ये साधारणतः 4 ते 5 प्रकार आहेत, तुम्हाला माहिती आहे.
म्हणजे आपण म्हणतो की कायमस्वरूपी मजूर असतात किंवा तुमचे हंगामी मजूर असतात किंवा तुमचे ठेकेदारीवरचे मजूर असतात किंवा तुमचे कुशल मजूर असतात, अकुशल मजूर असतात, देखरेख करणारे मजूर असतात किंवा कार्यालयातील कामे करणारे मजूर असतात किंवा रोपवाटिकेतील कामे करणारे मजूर असतात, खरेदी विक्री करणारे मजूर असतात, बरोबर आहे. वसुलीसाठी करणारे मनुष्यबळ लागते. तर ह्या प्रकारानुसार तुमच्या ज्या ठिकाणी तुम्ही नर्सरी करणार आहे तर त्या भागामध्ये ते मजूर उपलब्ध आहेत किंवा नाही याची तुम्हाला काळजी घेणं गरजेचं आहे. तुम्ही आपण बघतो कधी कधी जेव्हा तुम्हाला रोपांची बिया टोकवाव्या लागतात, बरोबर आहे, तर त्यावेळी तुम्हाला तिथं ते कुशल मजूर असणं गरजेचं आहे, ज्यांना त्याचे टोकन क्षमता माहिती आहे, की जे ते प्रॉपरली हे करू शकतात. ज्याने तुम्हाला ज्या ठिकाणी कलम बांधायचे आहेत तर त्या ठिकाणी तुम्हाला तो कुशल किंवा स्किल्ड मॅनपॉवर पाहिजे. तर त्या नर्सरीच्या ठिकाणी हे लोक उपलब्ध झाले तरच तुमची तिथून नर्सरी सक्सेसफुली चालणार आहे, अदरवाईज तुमची नर्सरी सक्सेसफुल चालणार नाही, बरोबर आहे. मनुष्यबळाची समजा एखाद्या ठिकाणी जर का तुमच्याकडे मनुष्यबळ उपलब्ध आहे परंतु त्याला प्रॉपर नॉलेज नाही तर तुम्हाला त्यांना प्रॉपर सुविधा देऊन त्यांना तिथं ट्रेनिंग देऊन त्यांना प्रॉपरली ट्रेन करावं लागणार आहे. हा एक बेसिक गोष्ट तुम्हाला लक्षात घेणं गरजेचं आहे. नंतर पुढचा पार्ट येतो म्हणजे मातृवृक्ष, जो तुम्हाला मी उद्या डिटेलमध्ये अजून जाणार आहे. मातृवृक्ष नर्सरीमध्ये सगळ्यात महत्वाचं गोष्ट ती म्हणजे मातृवृक्ष. मातृवृक्षाला काय म्हणतो आपण इंग्लिशमध्ये, कोण सांगितलं मला मातृवृक्षाला काय म्हणतो आपण इंग्लिशमध्ये? मदर प्लांट. मदर प्लांट. तुम्हाला सर्वांना माहिती आहे, आता तुम्ही रोपवाटिकेमध्ये वर्किंग करताय, बरोबर आहे. तुम्ही जे रोपवाटिकेमध्ये करताय तर मदर प्लांट तुमचे असतात का तुम्ही बाहेरून आणता कलम करताना? नाही, मदर प्लांट आपलेच असतात सर. तुमचेच असतात ना, बरोबर आहे. म्हणजे हे एक सगळ्यात महत्वाचं आहे की मातृवृक्षमध्ये मदर प्लांटला अतिशय महत्व आहे. मातृवृक्ष शिवाय ना तुमची रोपवाटिका असूच शकत नाही, हे तुमच्या डोक्यामध्ये फिक्स करा. जर का तुम्ही मातृवृक्ष दुसऱ्याकडून आणले तर त्याची क्वालिटी कशी असेल ते मनामध्ये घेणं गरजेचं आहे. परत तुमच्या ज्या भागामध्ये घेणार आहे तर त्या भागामध्ये ते येणारी गोष्ट आहे का, ते येणारे कलम आहे का, याचा पण तुमच्या मनामध्ये विचार करणं गरजेचं आहे, बरोबर आहे. त्यामुळे नर्सरीमध्ये मातृवृक्षासाठी तुम्हाला सेपरेट कंपार्टमेंट किंवा स्वतंत्र विभाग राखून ठेवणं गरजेचं आहे. आणि मातृवृक्ष दोन प्रकारचे असतात तुम्हाला माहिती आहे. एक असतो तुमचा रूट स्टॉक खुंट रोप की ज्याच्यावरती तुम्ही कलम करता, आणि दुसरं असतं तुमचं सायन किंवा ज्याला आपण म्हणतो बर्ड स्टिक मातृवृक्ष. मग तुमच्याकडे दोन्ही प्रकारचे नर्सरी असले पाहिजे, रूट स्टॉकची पण असली पाहिजे आणि सायनची पण असली पाहिजे, बरोबर आहे. खुंट रोप पण मिळाली पाहिजेत आणि बर्ड स्टिक पण मिळाली पाहिजेत. हा मातृवृक्षावर तुम्ही उद्या जर डिटेलमध्ये घेणार आहे उद्या सकाळच्या सेशनमध्ये, ठीक आहे. त्यामुळे मातृवृक्षाशिवाय रोपवाटिका असूच शकत नाही, हे मनामध्ये पक्का विचार करा. पुढचा पाठ आहे की कलम रोप करण्यासाठीची अभिवृद्धी गृह. म्हणजे एखादं तुम्हाला कलम करायचे तर त्याच्यासाठी तुमचं पॉटिंग शेड असेल, ग्रीन हाऊस असेल, शेडनेट हाऊस असेल, मिस्ट हाऊस असेल, पॉलिटनल असेल किंवा तुमच्या अवजारी हातारे ठेवण्याचं घर असेल, बरोबर आहे, त्याची जागा असेल किंवा कलम ठेवण्यासाठीची व्यवस्था असेल, या सर्व गोष्टींची तुम्हाला तिथं गरज पडते. त्यामुळे कलम करण्याची जागा पण तुम्हाला तिथं आवश्यक आहे. नंतर खुंट रोपे वाढवण्यासाठीची जागा, खुंट रोपे वाढवण्यासाठीची जागा. एकच मिनिट जरा ऑनलाईन थांबा, एक मिनिट. तर हा एक याच्यामधला महत्वाचा पार्ट आहे, खुंट रोपे वाढवण्याची जागा. कलम करण्यासाठी तुम्हाला खुंट रोपांची गरज असतेच, तर ती खुंट रोपं ठेवण्यासाठी पण तुम्हाला त्याच्यामध्ये सेपरेट सेक्शन करणं गरजेचं आहे. म्हणजे आणि हे कधी पण तुम्हाला माहिती आहे की खुंट रोपं विकत घेण्यापेक्षा ते आपल्या स्वतःच्या रोपवाटिकेमध्ये वाढवून ते वापरणं चांगलं, कारण की ते आपल्या डोळ्यासमोर वाढलेले असतात. आणि बऱ्याचपैकी तुम्हाला माहिती आहे की नर्सरीमध्ये आपल्या कलमाचा रिझल्ट हा तुमच्या त्या खुंट रोपावरती आणि तुमच्या बर्ड स्टिकवरती डिपेंड असतो. त्यामुळे दोघं पण जुनाईन सोर्स मध्ये असले, आपल्या नर्सरीमध्ये असले तर ते तुम्हाला कधी पण फायद्याचं होणार आहे. नंतर कलम रोपांना हार्डनिंग करणे आपण म्हणतो, बरोबर आहे. आता कलम रोपांना आपण जेव्हा हार्डनिंग करतो तर कलम केल्यानंतर जसं आपण सकाळी बघत होतो की तुम्ही रोपं तयार केली, ते विकण्यापूर्वी तुम्ही त्याला वरून ब्लॅक नेट टाकून बघा आतमध्ये तुम्ही त्याला ठेवत होता, म्हणजे एक प्रकारे ते हार्डनिंग करत होतो आपण. तर हे कलम रोपं तुम्ही तयार केली की त्यांना विक्री करण्यापूर्वी त्यांना एक कणखर बनावं लागतं, त्यांच्यामध्ये तेवढा रेजिस्टन्स आणावा लागतो, बरोबर, बाहेरच्या वातावरणात टिकण्यासाठी. त्यामुळे तुम्हाला तिथं आतमध्ये, कारण आपल्याला माहिती आहे की बघा कधी कधी असं होतं की एखादं लहान मुलं जन्माला येतं तर डॉक्टर काही दिवस काचीमध्ये ठेवतात, काचीमध्ये. इथं सेम तसंच आहे की ज्यावेळी तुमचं नवीन
प्लांट आपण तयार करतो तर त्याला काही दिवस आपण त्याला कंट्रोल एन्व्हायरमेंट मध्ये ठेवतो आणि तिथून त्याला बाहेर काढल्यानंतर बाहेरच्या वातावरणाशी त्याला जुळण्यासाठी बाहेरच्या वातावरणाशी त्याला प्रतिकूल परिस्थितीत तग धरण्याची ताकद म्हणजेच तुम्हाला त्याच्यामध्ये हार्डनिंगचा गुणधर्म आणणं गरजेचं असतं आणि तशी सुविधा आपल्याला नर्सरीमध्ये कलम रोपांसाठी करावी लागते त्याला मी म्हणतो की हार्डनिंग. बरोबर आहे. नंतर सकाळी कोणीतरी सांगितलं होतं की आपण नर्सरी रोपांमध्ये ऊती संवर्धनाचा पण एक पार्ट आहे किंवा टिश्यू कल्चरचा पण एक पार्ट आहे. नो डाऊट की प्रत्येक रोप तयार करायला तुम्हाला टिश्यू कल्चर मधूनच ते रोप तयार होतं असा प्रकार नाहीये. परंतु काही प्लांट्स असे की तुम्हाला त्याच्यामध्ये टिश्यू कल्चरमध्ये प्रोडक्शन करावं लागतं. मग बरे तुमचे केळी आले, जरबेरा आहे, ऊस आहे, बरोबर आहे. बरेचसे लोक या पिकांची प्रोपगेशन किंवा अभिवृद्धी करण्यासाठी आता सध्या टिश्यू कल्चरचे मेथड वापरायला लागलेले आहेत. मग त्यासाठी तुम्हाला एक माहिती आहे की मग तुम्हाला ऊती संवर्धनाची जर का त्यांना सुविधा करायची असेल तर मग तुम्हाला त्यासाठी असणारे लॅबोरेटरी असतील, केमिकल्स असतील किंवा उपकरणे असतील किंवा आतमधले एअर कंडिशनरच्या फॅसिलिटीज असतील, स्टरलायझेशन असेल, या फॅसिलिटीज तुम्हाला तिथं उपलब्ध करून देणं गरजेचं असतं. आता याच्यामध्ये महत्वाचा पार्ट काय होतो तुम्हाला मी सांगतो. हा ज्यावेळी पार्ट तुमच्यामध्ये येतो तर ऊती संवर्धनाची सुविधा आपण ज्यावेळी करत असतो, क्रिएट करत असतो, तर इथं प्रत्येक नर्सरीवाला मला सांगा तुम्ही भाई प्रत्येक नर्सरीवाला टिश्यू कल्चरची लॅब टाकू शकतो का हो? अतुल क्षीरसागर सर आवाज येतोय? प्रत्येक नर्सरीवाला टिश्यू कल्चर लॅब टाकू शकतो का? धनंजय देशमुख सर, आढाव सर, प्रत्येक नर्सरीवाला टिश्यू कल्चरची सोय करू शकतो का? नाही सर, प्रत्येक नाही नर्सरीला नाही टिश्यू करू शकत. कारण की टिश्यू कल्चर लॅबचा खर्च हा जवळपास तुमचा 1 ते 1.5 करोड मध्ये हा प्रत्येक नर्सरीवाला करू शकत नाही. मग आपल्याकडे लोक काय करतात की एखाद्या प्लांटचं जर का प्रपोगेशन जर का ऊती संवर्धन जर का टिश्यू कल्चरनंच होत असेल तर आपल्याकडे लोक काय करतात, अभिवृद्धी लोक नर्सरीमध्ये टिश्यू कल्चरचे प्लांट त्या टिश्यू कल्चरमध्ये जे छोटी रोपं तयार झालेली असतात ते विकत घेतात आणि त्याचं सेकंडरी हार्डनिंग ते त्यांच्या स्वतःच्या नर्सरीमध्ये करतात. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य काय की प्रायमरी हार्डनिंग मधली रोपं तुम्ही त्या स्टेजमध्ये विकत घेऊ शकता. प्रायमरी हार्डनिंग मधली रोपं तुम्ही त्या स्टेजमध्ये विकत घेऊ शकता आणि ती तुमच्या म्हणजे टिश्यू कल्चर लॅबमध्ये तुम्ही बनवायचं नाही, परंतु ते दुसऱ्याकडून रोप घ्यायचं आणि आपल्या नर्सरीमध्ये त्याचं सेकंडरी हार्डनिंग करून मग तुम्ही त्याला विकायचं. हे बरेचसे लोक करतात कारण की प्रत्येक जण टिश्यू कल्चर लॅब टाकू शकत नाही. महत्वाचा पार्ट आहे बघा. आपण म्हणतो ना की प्रत्येकाकडे टिश्यू कल्चर लॅब असलीच पाहिजे का, तर काही गरज नाहीये. तुम्ही त्यांची छोटीशी रोपं 2-2.5 रुपयाला टिश्यू कल्चर मधनं बनवलेली छोट्याशा अवस्थेमध्ये विकत घेऊ शकता आणि नंतर तुमच्या ह्याच्यामध्ये ते काय करू शकता तर ग्रो करू शकता. हा एक महत्वाचा पार्ट याच्यामधला लक्षात ठेवा. पुढचा पार्ट येतो तुमच्या दळणवळणाच्या सोयी. म्हणजे ज्या ठिकाणी आपण नर्सरी करणार आहे त्या नर्सरीपासून इलेक्ट्रिसिटी असेल, टेलिफोन असेल, पोस्ट ऑफिस असेल, बँक असेल, या फॅसिलिटीज जवळ असल्या पाहिजेत. या फॅसिलिटीज जवळ असल्या पाहिजेत. नंतर तुमची वाहतूक व्यवस्था, ट्रान्सपोर्टेशन हा एक महत्वाचा पार्ट आहे. कलमा रोपांची वाहतूक करण्यासाठी ग्राहकाने नाहीतर तुम्ही नर्सरी टाकली, हायवे राहतो तुमच्यापासून 15 किलोमीटर आणि ते तुमच्याकडे पायवाट आहे किंवा सायकलचा रस्ता आहे, अशा ठिकाणी नर्सरी उभारली गेली नाही पाहिजे. इझिली ऍक्सेसेबल ज्या ठिकाणी लोक तुमचे ट्रक, टेम्पो, बरोबर आहे, जी छोटी वाहनं लोक घेऊन येणार आहेत तर त्यासाठी तुमचा इझिली रोड असणं गरजेचं आहे. वाहतूक व्यवस्था सुलभ होणं गरजेचं आहे. नंतर मान्यता आणि परवाना. जसं की तुम्हाला पण माहिती आहे की आता आपण बघणारच रोपमाळ अधिनियममध्ये की तुम्हाला याच्यासाठीचा परवाना काढणं गरजेचं आहे. याच्यासाठी शासनाने काही नियम घालून दिलेत की जसं आपण सकाळी बघितलं की तुम्हाला फळबागा आणि भाजीपाला रोपवाटिकेसाठी तुम्हाला कृषी विभागाचा परवाना घेणं आवश्यक असतो. तर तो मान्यता आणि परवाना तुम्हाला तो घेणं गरजेचं आहे. तांत्रिक सल्ला सेवा. बऱ्याच वेळेस कसं होतं की आपण एखाद्याला रोपं देतो, रोपं दिल्यानंतर त्या शेतकऱ्याला काही दिवसानं रोपं माना टाकायला लागतात किंवा काय, जसं सकाळी कोणत्या मला सांगत होतं की टोमॅटोला डॅम्पिंग ऑफ आलता. डॅम्पिंग ऑफला आपण काय म्हणतो मराठीमध्ये रोपे कोलमडणे, बरोबर आहे. तर ह्या स्टेजेस, ह्या गोष्टी टाळण्यासाठी तुम्हाला रोपं ते शेतकरी घेऊन गेल्यानंतर त्याच्या तक्रारी तुमच्यापर्यंत कमीत कमी याव्यात म्हणून तुम्ही त्याला टेक्निकल सपोर्ट देणं गरजेचं आहे किंवा तांत्रिक सल्ला सेवा प्रोव्हाइड करणं गरजेचं आहे, बरोबर. तर त्या दृष्टीनं त्याच्यामध्ये तुम्ही आतमध्ये प्लॅनिंग करू शकता. आता हे एक तुम्हाला मी दिलेलं आहे, हा एक तुम्हाला मी डिझाईन दिलेला आहे किंवा आराखडा दिलेला आहे की तुमच्यापैकी एखाद्या शेतकऱ्याला तुम्ही सांगताय की एखादी नर्सरी टाक, तर ती नर्सरी करत असताना तुम्हाला प्रॉपर प्लॅनिंग किंवा त्याची प्रॉपर डिझाईन कशा प्रकारे असलं पाहिजे. एकच मिनिट.
2 लेक्चर 5:30 पर्यंत 2:30 तर याच्यामध्ये आपण बघतोय पुढे की तुम्ही जे गेट दिसते बघा आतमध्ये, तर ही गेट आहे ना, तर त्या गेट मधनं तुम्ही आतमध्ये एंट्री करणार. नंतर एंट्री केल्यानंतर हे समोर ना तुम्हाला चारही बाजूने एक लावलेले आहे बघा. चारही बाजूने तुम्हाला जे ब्लॅक कलरची बॉर्डर दाखवली ते काय हो, मला कोण सांगेल? चारही बाजूनं या पुढच्या डायग्राम मध्ये तुम्हाला एक ब्लॅक कलरची बॉर्डर दाखवली बघा, हे काय आहे? हे कोण सांगू शकेल? चारी साईडने ब्लॅक कलर दिसते तुम्हाला, काय आहे नर्सरीला? विकास गवई सर आवाज येतोय? हा सर, सर ते व्हेजिटेटिव्ह कुंपण आहे सर ते. हा, थोडक्यात कुंपण आहे, बरोबर आहे, की तुम्ही त्याला हा. प्रिव्हेन्शन करू शकता. व्हिजिटेटिव्ह म्हणण्यापेक्षा आपण साधं त्याला कुंपण म्हणू, बरोबर आहे. तर ते हा. चारही साईडने आपण ते पॅक करून घेतलं याच्यासाठी की त्याच्यामध्ये काही आतमध्ये बाहेरचे वाईल्ड अॅनिमल्स असतील किंवा जंगली प्राणी वगैरे असतील तर त्यामध्ये एंट्री करू नये म्हणून. एंट्री करू नये म्हणून आपण ते साईडने त्याला चारही बाजून ते पॅक केलेलं आहे. परत तुम्हाला मेन गेट मधनं आतमध्ये तुम्ही एंट्री केली की तुमच्या डाव्या साईडला तुम्हाला ऑफिस दिलेलं आहे. म्हणजे तुम्ही आला की ऑफिसमध्ये एंट्री करणार. प्लस तुमच्या उजव्या साईडला तुमचं एक वॉचमनचं कॅबिन ठेवलेलं आहे. आतमध्ये आल्यानंतर वॉचमन तुम्हाला विचारेल की तुम्हाला काय पाहिजे, कुठं पाहिजे. आणि ते तुमचं शोरूम ठेवलेलं आहे बघा उजव्या साईडला, शोरूम. शोरूमचा अर्थ काय? शोरूम कशासाठी असेल हो? कोण सांगेल मला? शोरूम करण्याचं कारण काय बेसिक? आपल्याकडे अभ्यागत जर आले तर त्यांना काय आपल्याकडे उपलब्ध आहे हे दाखवण्यासाठी उपलब्ध एक्झॅक्टली, बरोबर आहे. म्हणजे समजा काय जर का, हा बोला सर, बोला. आपण आपल्या ठिकाणी जे जे काय उपक्रम राबवतो त्याचा एक तिथं आपण जे ठेवतो म्हणजे प्रात्यक्षिक म्हणून त्याचा प्रातिनिधिक स्वरूपात जे आपण लावून ठेवू. बरोबर आहे. डिस्प्ले सेंटर, डिस्प्ले सेंटर, बरोबर आहे. हा, हा. म्हणजे काय थोडक्यात, बरं समजा आपण डिस्प्ले सेंटर नाही केलं आणि डायरेक्ट लोकांना आतमध्ये नेलं तर काय होईल? कोण सांगेल थोडंसं? त्याचं असं होईल की काय कुठं आहे हे आता लक्षात नाही राहणार त्यांच्या, म्हणजे पूर्ण दाखवावं लागेल. डिस्प्ले सेंटर असलं तर कमी वेळात सर्व आपण त्यांना आपण काय काय राबवतो हे सर्व दाखवलं जाईल. बरं, हे कारण झालं, हे कारण झालं. अजून कोण दुसरं रिझन कोण सांगेल? कपिल सर, किरडक सर आहेत का? शेळके मॅडम आहेत बुलढाणा? डेंगारे सर, सिंदखेड राजा, महाबळेश्वर शीतल मॅडम, चौधरी सर. लोकांना जर का आपण डायरेक्ट नर्सरीमध्ये एंट्री दिली तर काय होईल? तर त्याच्यासोबत जे फंगल इन्फेक्शन होऊ शकते, नंतर इन्सेक्टिसाइडल इन्फेक्शन होऊ शकते त्यामध्ये त्यांच्या शूजद्वारे किंवा चपलांद्वारे. एक्झॅक्टली. म्हणजेच काय, नर्सरीमध्ये आपण जे पिकं घेतो ते अतिशय डेलिकेट आणि नाजूक क्रॉप्स असतात. ज्यावेळी बाहेरून आलेल्या व्यक्तीला डायरेक्टली तुम्ही जर का नर्सरीमध्ये एंट्री दिली तर त्याच्याबरोबर जे काय आलेले इन्फेक्शनल बॅक्टेरिया असतील, व्हायरस असतील, तर ते पूर्णपणे तुमच्या नर्सरीमध्ये पसरू शकतात. म्हणून आपण काय करतोय इथं, म्हणून आपण इथं शोरूम किंवा डिस्प्ले सेंटर याच्यासाठी उभारतोय की त्या व्यक्तीला जी रोपं घ्यायची त्या, समजा तुमच्या नर्सरीमध्ये 100 प्रकारची रोपं आहेत, तर तुम्ही त्या डिस्प्ले सेंटरमध्ये 100 प्रकारच्या रोपांचं एक एक सॅम्पल ठेवलेलं असतं किंवा 2-2 सॅम्पल ठेवलेलं असतं की जेणेकरून त्या व्यक्तीला त्या रोपांची क्वालिटी आणि कोणकोणती रोपं आपल्या नर्सरीमध्ये उपलब्ध आहेत ते तो त्या शोरूम वरनं डायरेक्टली पाहू शकतो. आता याने पॉईंट बरोबर सांगितला. तर तो अवॉइड करण्यासाठी इव्हन तुम्ही शेडेड हाऊस किंवा पॉलिसमध्ये जाताना पण बघा, बाहेर तुम्हाला एक 1.5 बाय 1.5 फुटाचा कट्टा केलेला असतो. त्याच्यामध्ये आपण मग बॅक्टेरियल किंवा इन्फेक्शन केमिकल सोडलेले असतात. तुमचे चप्पल्स वगैरे पण रिमूव्ह करतो, मग नंतर आतमध्ये एंट्री करतो. ॲप्रॉन पेपर वापरतो. ॲप्रॉन पेपर म्हणजे तुम्ही ते ॲप्रॉन घालता, पेपर नाही, सॉरी, ॲप्रॉन आपल्या शरीरावरती घालतो आणि मग आपण आतमध्ये एंट्री करतो, मास्क लावतो. तर तशा प्रकारे ते अवॉइड करण्यासाठी तुम्हाला हे शोरूम असणं गरजेचं आहे. नंतर तुम्ही आतमध्ये एंट्री केली, नर्सरीमधला मेन रोड आहे तुम्हाला दिसतोय तो. नंतर डाव्या साईडला एक तुम्हाला दिसतं विक्री करता लिहिलं बघा. विक्री करता म्हणजे काय, की जे नर्सरीमध्ये तुम्ही प्लांट तयार करताय तर त्याची जी रोपं ऍक्च्युअली विक्री करता तयार झालेली आहेत, तर ती विक्री करता तयार झालेली रोप आपण इथे लावतोय, बरोबर आहे. नंतर निरनिराळ्या रचना शेड्स, तुमच्याकडे कुठल्या प्रकारच्या रचना आणि शेड्स आहेत तर ते आपण तिथं केलेले आहेत, म्हणजे शेडनेट हाऊसमध्ये असेल किंवा पॉलिस असतील, बरोबर आहे. नंतर तुमचे खुंट रोपं म्हणजे आपण रूफटॉप म्हणतोय. नंतर तुमच्याकडे कलमे, पॉली हाऊस, हार्डनिंग स्पेस, नंतर
बघा इथं मदर प्लांटला तुम्हाला भरपूर ठेवलेलं आहे. आता इकडे पण मातृवृक्ष मातृवृक्ष म्हटलं, इकडे पण मातृवृक्ष मातृवृक्ष काय म्हटलंय, कारण की मातृवृक्ष पण 2 प्रकारचे असतात. एक म्हणजे तुमचा रूट स्टॉकचे मातृवृक्ष आणि तुमच्या बडचं किंवा सायनचं मातृवृक्ष. तर ते दोन्ही पण तुम्ही मातृवृक्ष प्रिपेअर करू शकता. नंतर तुमच्या इकडं लेफ्ट साईडला भाजीपाला पनेरी, फुलझाडे पनेरी म्हणजे तयार तुमची जो रोपं तयार करताय. नंतर तुमचं कॅक्टस हाऊस आहे, ऑर्किड हाऊस आहे. नंतर तुमच्याकडे वेगवेगळे स्पेअर्स आहेत फवारणीसाठी आपण जे पंप वापरतो. नंतर इरिगेशन सिस्टीम तुम्ही कशाने इरिगेशन करताय, नोज पाईप, नोझल, विद्युत संच, इलेक्ट्रिसिटीचं त्याचं तुमचं मोटर्स असेल. नंतर सगळ्यात शेवटी तुमचं इथे स्टोअर रूम्स दिलेले आहे, की आपण जे मटेरियल वापरण्यात म्हणजे त्याचे सगळे स्टोअर रूम्स आणि इकडे तुमचे लेबर क्वार्टर्स किंवा लेबर रूम्स बनवलेत आणि चारही साईडला आपण फेन्सिंग केलेलं आहे. बरोबर आहे. तर कुठलीही नर्सरी करताना मी म्हणत नाही की प्रत्येक नर्सरी तुमची अशीच होईल, प्रत्येक नर्सरी तुमची तंतोतंत अशीच होईल, परंतु तुम्ही अशा प्रकारे त्याचं प्लॅनिंग करू शकता. कुठलीही नर्सरी करत असाल त्याचं जर का डिझाईन आराखडा प्लॅनिंग तुमच्या समोर असेल तर तुम्ही आतमध्ये प्रॉपरली त्या पिकाचं हे करू शकता. पिकाची वाढ आणि लोकांना इझिली समजायला पण सोपं जातं. याला आपण म्हणतो डिझाईन ऑफ आयडियल नर्सरी किंवा एक उत्तम प्रतीच्या नर्सरीचा आराखडा पण याला म्हणू शकतो. फॉर एक्झाम्पल अजून एक आराखडा मी दाखवतो तुम्हाला, लेआउट नर्सरी. आता तुम्हाला ते 1 नंबरला काय दिसतं, काय वाटतं 1 नंबरला काय असेल? 1 नंबरला काय आहे तुमचं फॉर एक्झाम्पल? एक नंबरला काय आहे? शोरूम आहे सर, शोरूम. 1 नंबरला शोरूम. एवढं रोड आहे, मोठं सर. showroom असतं. रोड आहे. रोड आहे तुमचा, मुख्य रस्ता आहे, मेन रोड. 2 नंबरला गेट. बरोबर आहे. 3 नंबरला आतील रस्ता. बरोबर आहे, आतला रस्ता, नर्सरी मधला नसता. 4 नंबरला 4 नंबरला पण आतील रस्ता. आतमधला रस्ता, बरोबर आहे. 5 नंबरला तुमचं काय, 5 नंबर आहे तर तुमचं 5 नंबरला बघून तरी सांगा. 5 नंबर ऑफिस. ऑफिस आहे. 6 नंबरला लेबर शेड. लेबर शेड. आता बघा मागाच्या तुम्हाला मागाचा जो तुम्हाला मी आराखडा दाखवला होता, डिझाईन दाखवला होता, त्याच्यामध्ये आपण लेबर शेड सगळ्यात शेवटी घेतलं होतं. आता इथं आपण ऑफिसला आणि चिटकून लेबर शेड घेतलेले की जेणेकरून लेबर आल्यानंतर त्यांचे कपडे वगैरे बदलतील, नर्सरीतले कपडे घालतील, बरोबर आहे. आणि ऑफिस मधनं पण त्यांना जायला सोपं पडेल म्हणून आपण इथं 6 नंबरला चिटकून घेतलं लेबर शेड. 7 नंबरला 7 नंबर स्टोर रूम. स्टोर रूम म्हणजे कशामुळं की ऑफिस आणि लेबर क्वार्टरच्या शेजारी जर का तुमचं स्टोर रूम असेल तर कुठलंही मटेरियल तुम्हाला लागलं तरी तुम्ही इझिली त्या स्टोर रूम मधून घेऊ शकता. हे डिझाईन वेगळं आहे, हा आराखडा वेगळा आहे. मगाशी तुम्हाला दाखवला होता तो आराखडा वेगळा होता, हा थोडासा त्यापेक्षा वेगळा आहे. 8 नंबरला काय तुमचा? 8 नंबरला 8 नंबरला पार्किंग आहे तुमचं, पार्किंग. 9 नंबरला पॉटेड प्लांट्स आहेत. 10 नंबरला तुमचे सॅपलिंग्स आहेत. 11 नंबरला तुमचे रोप आहेत, सीडलिंग्स आहेत. 12 नंबरला तुमचं प्रोपगेशन किंवा मिस्ट चेंबर आहे. 13 नंबरला तुमचं शेड नेट हाऊस आहे. 14 नंबरला तुमचं पॉली हाऊस आहे. 15 नंबरला तुमचे काय बघाय जास्त आहेत. 15 नंबर सीडलिंगचे तुम्ही केलेले बेड्स आहेत, जे लोक बेडवरती तयार करायचे तरी 15 नंबरला सीडलिंगचे बेड्स आहेत. 16 नंबरला तुमचे मदर प्लांट्स आहेत. 17 नंबरला तुमचा वेल किंवा वॉटर सोर्स आहे, तो सगळ्यात शेवटी घेतलेला आपण. 18 नंबरला तुमची त्याची पाईपलाईन आहे वॉटरची. 19 नंबरला तुमचं सॉइल डम्पिंग आहे, म्हणजे एक्स्ट्राची सॉइल राहते किंवा तुमच्याकडे रिझर्व सॉइल पाहिजे डम्पिंग पाहिजे. 20 नंबरला तुमचं कंपोस्ट एरिया आहे, बरोबर. 21 नंबरला कंपोस्ट एरिया आहे. 21 नंबरला तुमचे मदर प्लांट्स आहेत. 22 नंबरला तुमचं फेन्सिंग आहे चारी बाजूचं. 23 नंबरला तुमची प्लांट लायब्ररी. प्लांट लायब्ररी म्हणजे काय, मग म्हटलं तुम्हाला डिस्प्ले सेंटर. आणि 24 नंबरला तुमचं जनरेटर किंवा इलेक्ट्रिसिटीची रूम आहे. तर अशा प्रकारची ही दुसऱ्या प्रकारची पण तुम्ही नर्सरी करू शकता. याच्यामध्ये मला तुम्हाला एक सांगायचंय की ही नर्सरी करत असताना तुम्हाला एक डोक्यामध्ये ठेवायचंय की समजा तुम्हाला वाटलं की माझ्या आता ही अर्ध्या एकरची नर्सरी आहे आणि भविष्यामध्ये मला ती 1 एकरची करायची, तर तुम्हाला या नर्सरीला ऍडिशनल एरिया पण रिझर्व पाहिजे. त्याला मी काय म्हणतो,
रिझर्व म्हणजे नर्सरी जर का तुम्हाला वाढवायची असेल तर त्याला तो स्पेस शिल्लक पाहिजे. रिझर्व लँड फॉर एक्सपान्शन म्हणजे नर्सरी वाढवायसाठीची एक्स्ट्राची जी जागा आहे, एक्सपान्शनची जी जागा आहे ती तुम्हाला तिथं असणं गरजेचं आहे. एक्सपान्शनसाठीची जागा आहे ती तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. हा सगळ्यात महत्वाचा पार्ट आहे लक्षात ठेवा. आता हे जसं तुम्हाला मी सकाळी दाखवलं होतं त्या ऑर्नामेंटल प्लांटच्या नर्सरीमध्ये ब्लॅक नेट टाकून आपण वेगवेगळ्या बघायचं मला कंपार्टमेंट केलेत मी. हा एक बेड आहे, हा एक बेड आहे, हा एक बेड आहे. प्रत्येक प्लांटनुसार मधला पाथवे ठेवलेला आहे तुमचा. ही गुलाबाची नर्सरी तुम्हाला मी नंतर गुलाबाच्या ह्याच्यामध्ये सांगणार आहे. आता ज्यावेळी एखाद्या व्यक्तीला तुमच्याकडे हा फळांच्या रोपासाठी अर्ज करायचा असतो, बरोबर आहे, तर आपला जो अधिनियम आहे 1969चा कलम 3 अंतर्गत जो अधिनियम आहे त्याच्यामध्ये हा अर्जाचा नमुना दिलाय लायसनिंगसाठी जे आपण पाठवतो. याला तुम्हाला फळांच्या लायसनवरती कोणाची सही असते ग्राउंड लेवलला? फळ रोपवाटिकेला कोण देतं सही, सिग्नेचर? कोणाच्या सहीने इश्यू होतं फळांचे फळ रोपवाटिकेचं लायसन? विकास सर. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी. फळांना जिल्हाध्यक्ष कृषी अधिकारी असतात का व्हेजिटेबल जिल्हाध्यक्ष कृषी अधिकारी असतात? थोडंसं जरा तुम्हाला स्टडी करण्यासाठी मी प्रश्न देतो हा, की उद्याच्या सेशनला तुम्ही मला तसं सांगा उद्या फळांच्याला कोण होतं. उद्या तुम्ही मला थोडंसं, आता डिपार्टमेंट लेवलचा प्रश्न आहे तर उद्यापैकी मला तुमच्यापैकी कोणतरी सांगेल की फळांच्या रोपवाटिकेला अर्ज कसा करायचा आणि त्याला सही कोणाची असते, भाजीपाल्याला अर्ज कसा करायचा त्याला सही कोणाची असते. उद्यासाठी तुम्हाला असाइनमेंट. ठीक आहे, तर आपण फळं आणि भाजीपाला काय? हा, फळ आणि भाजीपाला म्हणजे फ्रूट आणि व्हेजिटेबल. ठीक आहे. आता इथं मग आपण काय लायसनला जो अर्ज करतोय त्यामध्ये रोपमाळ्याचं नाव येईल, तुमच्या नर्सरीचं मालकाचं पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, तुमचं ठिकाण येईल, त्याचं जिल्हा, शहर, गाव, नजीकला रेल्वे स्थानक कोणतं आहे, जनक रोपांसह रोपमाळ्याचे एकूण क्षेत्र किती, त्याचा भूमापन क्रमांक काय आहे, जनक झाडांचा आपण बघतो की तपशील कशा प्रकारे टाकलेला आहे, म्हणजे त्यामध्ये भूमापन क्रमांक किंवा क्षेत्र कसं आहे, फळांच्या रोपांचे प्रकार आणि त्यांच्या जाती कोणकोणत्या आहेत, फळांच्या रोपांची संख्या किती दिली, फळांच्या रोपांचे वय, जनक रोपांचा उगम कुठला कुठला, म्हणजे तुम्ही जे घेता ना की या गव्हर्नमेंट नर्सरीमधून आपण जे रोपं घेतो तर त्याचे जनक रोपांचं वय, त्यांच्या रोपांचा उगम, त्याची व्हरायटी, हे करा गरजेचं. एकच मिनिट झाली गाईडलाईन. तर फळांच्या रोपांचे वय, जनक रोपांचा उगम, ह्या गोष्टी महत्वाच्या आहेत. आता हे जर का तुम्हाला माहित नसेल, बरोबर आहे, जनक रोपांच्या उगमाविषयी जर का तुम्हाला उपलब्ध माहिती नसेल तर त्यावरती तुम्ही रोपांचा जनक आणि रोप म्हणून वापर करा, त्याची उत्पादन क्षमता आणि फळांचा दर्जा हे तुम्ही तिथं मेन्शन करू शकता. नंतर मूळ कांडाच्या जनक रोपाच्या तपशीलमध्ये तुमचा भूमापन क्रमांक, क्षेत्र, मूळ कांडाचा प्रकार, त्याच्या जाती, रोपांची संख्या, रोपांचे वय, जनक रोपांचा उगम, बरोबर आहे. मूळ कांड रोपं जर का तुमची स्वतःचे नसतील तर ती कुठून घेतली त्याचा तिथं तपशील देणं गरजेचं आहे, म्हणजे एखाद्या विद्यापीठ मधून असेल, एखाद्या नर्सरीमधून असेल. नंतर दरवर्षी ज्या फळाचे पीक काढण्याची तुमची इच्छा, म्हणजे ज्या अर्ज ज्याने तुमच्याकडे ऍप्लिकेशन केलेले अर्जदार, बरोबर आहे, तर त्या प्रत्येक फळाच्या पिकाच्या जातीच्या तपशिलानुसार ग्राफ्टेड कलम केलेल्या, बरेड डोळा भरण्यात आलेल्या किंवा रुटेड कलमाची संख्या तुम्हाला तिथे मेन्शन करायची. ती 4 फॉर्मॅटमध्ये रोपांच्या फळाच्या रोपाचं नाव घ्यायचंय, त्याची जात, कुठल्या कलमाने केलेले आणि पैदास करायची, एकूण तुम्ही किती अॅन्युअली साधारणतः किती रोपं तयार करणार आहे ते मेन्शन करायचे. नंतर अर्जदार रोपमाळ्याचा व्यवसाय साधारणतः किती काळ करत, म्हणजे कधीपासून करतोय, पाठीमागच्या 2 वर्षापासून करतोय, जर मागचं जर असं असेल की समजा तो 2 वर्षापासून करतोय तर त्याने विक्री केलेल्या फळांच्या रोपांची संख्या जातीनुसार तुम्हाला त्याच्यामध्ये मेन्शन करायची, बरोबर आहे. जर का तुम्ही कीड रोग असेल तर त्याच्या, आणि रोग असेल तर त्याच्या प्रतिबंधासाठी कुठली कुठली उपलब्ध साधने तुमच्याकडे ते मेन्शन करायचंय. लायसन दिलेलं असेल पूर्वी जर त्याचा तिथं तपशील मेन्शन करायचा आहे. प्रतिज्ञापनमध्ये तुम्हाला मेन्शन करायचंय, एक असं प्रतिज्ञापत्र भरून द्यायचंय की या अर्जाद्वारे जे काही आपण माहिती देतोय तर तुम्हाला त्या प्रतिज्ञापनामध्ये असं लिहून द्यायचंय की मी याद्वारे प्रतिज्ञापन करतो की वर देण्यात आलेली माहिती माझ्या संपूर्ण माहितीनुसार व विश्वासानुसार खरी आहे. मी अधिनियम आणि त्याखाली करण्यात आलेले नियम वाचले असून वेळोवेळी सुधारणा करण्यात येईल. अशा अधिनियमात व नियमात विहित करण्यात आलेल्या सर्व अटी पूर्ण करण्याची हमी देत आहे. मी केवळ दर्जेदार रुपये वाजवी किमतीने विकण्याची हमी देते. हे सगळं तुम्ही ऍप्लिकेशन मध्ये मेन्शन करताय. तसेच मी माझ्या रोपात सध्या उपलब्ध नाहीत अशा कलमांची मूळखंडाची रोपे लावण्याच्या पुढील हंगामात लावेन अशी हमी देतो. ठिकाण, पत्ता, दिनांक आणि तुमच्या अर्जदाराची सही करून तुम्हाला अर्ज द्यायचा आहे. आता महत्वाचं जसं मग आपण सांगत होतो की जे आपण यामध्ये ठिकाण निवडतोय तर ते ठिकाण निवडताना जसं तुम्हाला मी सांगितलं होतं की
सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण रोपवाटिका कुठल्या भागामध्ये करतोय, कुठल्या परिसरामध्ये करतोय त्यानुसार ठिकाण निवडायचं आहे. आणि त्या परिसरामध्ये तुम्ही जी रोपवाटिका करताय तर त्या रोपवाटिकेला मागणी पण असणं अत्यंत महत्वाचे आहे. मागणी नसल्याने तुम्ही तिथे ती रोपवाटिका केली तर त्याला काही अर्थ होत नाही. जसं की तुमचा भाग आहे, तुम्ही तिथं म्हटलं की संत्रा पिकाची कलमी पूर्ण असेल, जर का रोपवाटिका स्थापन करायची असेल तर संत्रा लागवड तुमच्याकडे नागपूर, अमरावती, वर्धा, तर तिथं संत्रा चालेल. तुम्ही तिथं दुसरंच लावायला घेतलं तर तिथं नर्सरी चालणार नाही. बरोबर आहे. एखाद्या डोळे म्हणजे समजा नाशिकचा बघितला तर तुम्ही नाशिकच्या बेल्टमध्ये तिथं द्राक्ष चालेल, गुलाब चालेल. बरोबर आहे. तर अशा ठिकाणी आपण ज्या भागामध्ये करतोय आणि तिथं कुठल्या पिकाला डिमांड कशी आहे त्याच्यानुसार तुम्ही मध्यवर्ती भागामध्ये आणि सोयीचं ठिकाण तिथं निवडून नर्सरीचं प्लॅनिंग करू शकता. आणि महत्वाचं म्हणजे जे ठिकाण आपण नर्सरीला निवडणार आहे ते सगळ्यांना माहीत असावं. आडवळणी नसलं पाहिजे, लोक तिथे इझिली पोहोचलं पाहिजे, त्यांना समजलं पाहिजे, सापडलं पाहिजे आणि परत ते इझिली पोहोचले पाहिजेत. आणि रस्त्याच्या आणि वाहनासाठी जाण्यासाठी तो रोड चांगल्या प्रकारे असावे. आता इथे थोडंसं मी काही मुद्दे दिलेत की रोपवाटिकेसाठीचे ठिकाण निवडताना आपण कुठल्या गोष्टी तुमच्या डोक्यामध्ये घेणं गरजेचं आहे आणि त्या गोष्टी घेऊनच तुम्ही तिथं रोपवाटिका करू शकता. मग तुम्हाला मी बोललेलं पण थोडंसं रिपीट होईल की पुरेशी जमीन असली पाहिजे, माती अडचणीची नसली पाहिजे, चांगली जमीन असावी, जमिनीचा निचरा चांगला व्हावा, दलदल, चुनकुडी, वारुळी असेल तर त्याचा बंदोबस्त इथं करणं गरजेचं आहे. पाण्याची मुबलक सुविधा असणं गरजेचं आहे. जागा मेन रोडवरती पाहिजे, इझिली लक्षात आली पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्ही ज्या भागामध्ये नर्सरी करताय तिथल्या बाजारपेठेतल्या मागणी असलेल्या याच्यानुसार तुम्हाला तिथं रोपवाटिकेचं प्लॅनिंग करणं गरजेचं आहे. तरच तुमची तिथं रोपवाटिका चालणार आहे. आता तुम्ही मला सांगा विदर्भामध्ये कुठली रोपवाटिका चालेल? तुम्हाला काय वाटतंय विदर्भामध्ये कुठल्या रोपवाटिका चालू शकतात चांगल्या? किरडक सर आवाज येतोय? किरडक सर, कपिल सर, काय म्हटलं सर? हॅलो. विदर्भामध्ये कुठली नर्सरी चालेल चांगली फळ रोपवाटिकामध्ये? संत्रा आहे का? पेरू आहे. संत्रा, मोसंबी, अजून पेरू. पेरू सर. लिंबू. सीताफळ, चिक्कू, आंबा येईल का हो? प्रमाण कमी आहे सर. प्रमाण कमी आहे. सीताफळ जास्त आहे सर इकडे. म्हणजे संत्रा, मोसंबी, पेरू, सीताफळ आपण चांगल्या प्रकारे तिथे घेऊ शकतो. ठीक आहे. म्हणजेच काय लिंबू वर्गीय. लिंबू वर्गीय सर्व पिकं घेऊ शकतो आपण. सर हो, नागपूर साईडला जास्त हो. आहे, अमरावती, नागपूरला निंबू, संत्रा, मोसंबी. ओके. अजून म्हणजे लिंबू, संत्रा, मोसंबी, पेरू, सीताफळ. आणि बुलढाणा साईडला पेरू, सीताफळ जास्त. ओके. म्हणजे हे झालं फळ रोपवाटिकेमध्ये. आणि भाजीपाला फळ रोपवाटिका हे सांगणं का गरजेचं आहे? कारण की तुम्ही ज्या भागामध्ये राहता याच्यानुसारच काय केलेले आहे आपण महाराष्ट्रामध्ये जो व्यक्ती ज्या भागातून आहे तर त्या भागामध्ये तिथल्या हवामानानुसार बघा जो व्यक्ती ज्या भागात आहे तर तिथल्या हवामानानुसार त्या भागामध्ये कुठली नर्सरी चालते हा सगळ्यात महत्वाचा पार्ट आहे. कृषी हवामान विभागानुसार तुम्हाला तिथं नर्सरीचं प्लॅनिंग करता आलं पाहिजे तरच तुमच्या तिथं त्या फळ रोपवाटिका चांगल्या प्रकारे चालू शकतील. जसं की फॉर एक्झाम्पल आपले जे 6 कृषी हवामान विभाग आहेत तर त्याच्यानुसार थोडंसं आपण याच्यामध्ये विभागणी केलेली आहे. जर का आपला कोकण किनारपट्टीचा भाग आहे त्याच्यामध्ये मग तुमचं ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर. रत्नागिरीमध्ये आपल्यामध्ये कपिल सर आहेत, बरोबर आहे. तर तिथं कुठली झालं कपिल सरांनी? तिथं आंबा आहे, काजू आहे, नारळ आहे, सुपारी, चिक्कू आहे, कोकम आहे, अननस आहे. तर या फळ रोपवाटिका तिथे चालू शकतात. याचा अर्थ तिथं बाकीचे फळ रोपवाटिका येणार नाहीत अशातला प्रकार नाही. परंतु सक्सेसफुली चांगल्या प्रकारे उत्पादन देणाऱ्या जर का फळ रोपवाटिकांचा आपण विचार केला तर कोकण भागामध्ये या आंबा, कोज, काजू, नारळ, सुपारी, चिक्कू, कोकम आणि अननस हे बाकींच्या जिल्ह्याच्या तुलनेमध्ये तिथं त्याला हवामान चांगलं आहे, बरोबर आहे. तर त्यामुळं त्या भागामध्ये आपण या नर्सरी चांगल्या प्रकारे करू शकतो. जर का दुसरा पाठ बघितला आपण दक्खन पठाराचा पश्चिम भाग, जसं की आपला शीतल नांगरे मॅडमचा सातारा आहे, सांगली आहे, पुणे आहे, नाशिक जिल्ह्याचा पश्चिम आणि कोल्हापूर जिल्ह्याचा पूर्व भाग बघितला तर त्या भागामध्ये मग आपल्याकडे आंबा चांगला येतोय, पेरू येतोय, डाळिंब आहे, बोर आहे, चिक्कू, केळी, पपई. तर ह्या प्रकारची जी फळ रोपवाटिका आहेत तर त्या तुमच्या पश्चिम महाराष्ट्रामधल्या सांगली, सातारा, पुणे, नाशिक, कोल्हापूर भागामध्ये चांगल्या प्रकारे तुम्ही तिथं त्याची लागवड करू शकता किंवा नर्सरी आपण चांगल्या प्रकारे प्लॅनिंग करू शकतो. समजा थोडंसं आपण जर का पूर्वेकडे गेलं तर दक्खनचा जो पूर्व पठार म्हणतो आपण, बरोबर आहे, तुमचं कळसुबाई वगैरे, अहमदनगर, सोलापूर, अहमदनगर,
अहमदनगर, सोलापूर आणि औरंगाबादचा जो पार्ट आहे, थोडासा मराठवाड्याचा पण पार्ट मिक्स आलेला आहे. तर तिथं मग तुमचं द्राक्ष आहे, तुमच्याकडे येतं का नाही संत्रा, मोसंबी आहे, तुमचं कागदी लिंबू आहे, केळी, पपई, अंजीर, आंबा, बोर. तर हे तुमचे नगर, सोलापूर, औरंगाबाद जिल्ह्यामध्ये चांगल्या प्रकारच्या फळ रोपवाटिका आपण याच्यामध्ये घेऊ शकतो. ह्याचं जे आहे आपण क्लासिफिकेशन केलेलं आहे किंवा वर्गवारी केलेले आहे, तर आपण तिथल्या फळ रोपवाटिकेनुसार किंवा त्या भागामध्ये कुठल्या प्रकारची फळ रोपवाटिका चांगल्या प्रकारे येतो, याच्यामध्ये मग संत्रा, मोसंबी, कागदी लिंबू तो तुमच्याकडे चांगल्या प्रकारे येतच नाही, कारण थोडंसं हवामान मग विदर्भ, मराठवाड्याकडे सेम होत जातं थोडंसं. नंतर जर का आपण दक्कन पाठाराचा मध्यभाग बघितला, ज्याच्यामध्ये कुठला तुमचं थोडक्यात खानदेशचा पाठ, जळगाव आहे, धुळे, अकोला, बीड, बुलढाणा, उस्मानाबाद, परभणी, हे जे 6-7 जिल्हे आहेत, तर तिकडे बरेच लोक मग जे मराठवाड्यामध्ये चालतंय, संत्रा आहे, कागदी लिंबू आहे, पेरू आहे, केळी, आंबा आहे, बोर आहे, पपई, तर याची लागवड ते चांगल्या प्रकारे करू शकतात. बरोबर आहे. नंतर तुमचा पूर्वेचा भाग, म्हणजे आता थोडासा आता विदर्भ, मराठवाड्याकडे जातोय, पूर्वेचा भाग बघितला तर तुमचं मग याच्यामध्ये अमरावती आलंय, वर्धा आहे, यवतमाळ आहे, नांदेड आहे, परभणी जिल्ह्याचा तुमचा पूर्व भाग आहे, नागपूर जिल्ह्याचा पश्चिम भाग आहे. तर हे तुमच्या भागामध्ये संत्रा, मोसंबी, केळी, आंबा, पेरू, पपई, बोर येते का तुमच्याकडे? पपई, बोर येते? पपई, बोर येते का? अतुल सर, अतुल क्षीरसागर सर, आवाज येतो? नाळे मॅडम आहेत का? नाळे मॅडम, मंजुषा नाळे मॅडम आहेत? मोरे सर आहेत का? पातूरचे, आढाव सर, आसलगावचे? येते सर, आमच्याकडे पपई आणि बोर पण येते चांगल्या प्रकारे. हा, आता ह्याच्यामध्ये शेवटचा जो पार्ट येतो तुमच्यातलाच, तो म्हणजे जास्त पावसाचा तुमचा पूर्वेकडचा पार्ट, जिथं आपण म्हणतो की चंद्रपूर, भंडारा, गडचिरोली आणि नागपूर जिल्ह्याचा पूर्व भाग. बरोबर आहे. हे तर सर्व तुमच्याकडे आलेच पाहिजे. संत्रा आहे, लिंबू, आंबा, पेरू, सीताफळ, चिक्कू, केळी, रामफळ, जांभूळ. परंतु त्यातले त्यात मी जे आयडेंटिफाय करतोय पर्टिक्युलरली विदर्भामध्ये आणि मराठवाड्यामध्ये, संत्रा, मोसंबी, पेरू, सीताफळ आणि लिंबू वर्गीय सर्व पिके. बरोबर ना? संत्रा, मोसंबी, पेरू, सीताफळ आणि लिंबू वर्गीय सर्व पिके, हे तर 4-5 पिकं सक्सेसफुली आपण विदर्भामध्ये फळ रोपवाटिकेमध्ये घेऊ शकतो. बरोबर. हा सगळ्यात महत्वाचा पाठ आहे त्याच्यामधला. दुसरा जो अजून एक महत्वाचा पाठ येतो, तर हे तुम्ही करत असताना तुम्हाला याला कोणकोणती अभिवृद्धी गृह किंवा निवारा गृह की ज्याच्यामध्ये तुम्ही प्रॉपरली साठवू शकता, तर याची माहिती होणं तुम्हाला अत्यंत आवश्यक आहे. तर ज्यावेळी आपण अभिवृद्धी गृहाचा विचार करतो, अभिवृद्धी गृह म्हणजे काय? कोण सांगेल मला? अभिवृद्धी गृह म्हणजे काय? जनरल अभिवृद्धी गृह म्हणजे काय? अभिवृद्धी गृह आणि निवारा गृह याच्यामध्ये फरक काय? नर्सरी मध्ये महत्वाचे टर्म्स आहेत. किर्डक सर, आवाज येतो? किर्डक सर, कारंजा लाड, वाशिम. किर्डक सर आणि दुसरं एक होतं कोणतरी तुमच्यामध्ये सकाळचं, कारंजा लाड, वाशिम मधून अतुल क्षीरसागर सर होते, बरोबर ना? अतुल क्षीरसागर सर आणि किर्डक सर, कारंजा लाड, वाशिम. अजून कोणतं वाशिम? मोरे सर, पातूर. आवाज येतो का मोरे सर? हो. अभिवृद्धी गृह आणि निवारा गृह याच्या दोन्हीमध्ये फरक काय सांगू शकता काय? दोन्हीमध्ये फरक काय? अभिवृद्धी गृह आणि निवारा गृह. एक साधारण सिंपल, तुम्हाला आता खाली नावं दिले त्याच्यावरून तुम्हाला आयडिया येईल ना थोडीशी. हॅलो. हा, बोला. हा सर, अभिवृद्धी गृह म्हणजे जिथे आपण कलमारोपांचं जी अभिवृद्धी करतो, त्याचं ग्राफ्टिंग करतो, डोळ्यांचं बडिंग करतो ते. ओके ओके. आणि निवारा गृह म्हणजे म्हणजे हे जे रोपवाटिकेवरची जे लेबर वगैरे त्यांना राहण्यासाठी केलेली जागा वगैरे. रोपवाटिकेला राहण्यासारखी जागा. आणि अभिवृद्धी गृह म्हणजे काय म्हणतो आपण? त्याच्यामध्ये आपण कलमारोपांचं म्हणजे जे आपण त्या रूट स्टॉक ठेवलेले असतात त्यांचं तिथे आपण अभिवृद्धी करतो, ग्राफ्टिंग करतो, काही डोळे वगैरे कलम करतो ती जागा. ओके, म्हणजे थोडक्यात काय आहे, याच्यामध्ये तुम्ही ज्या ठिकाणी रोपं तयार करणार आहे किंवा ग्राफ्टिंग करणार आहे, बरोबर ना? हो हो हो. ती जागा म्हणजे अभिवृद्धी गृह थोडक्यात. आणि हो, हो, निवारा हो. गृह म्हणजे काय? एकदा तुमची ती रोपं तयार झाली
की ज्या ठिकाणी तुम्ही त्याला परत पाठवणार आहे पुढं ट्रान्सपोर्टिंग किंवा शिफ्टिंग किंवा जिथं तुम्ही त्याला काय म्हणतो आपण त्याला थोडंसं टायमिंग साठी ठेवतो आपण रेस्टिंग साठी, हो, हार्डनिंग करण्यासाठी. हार्डनिंग करण्यासाठी. बरोबर आहे, बरोबर आहे. तर हा महत्वाचा पाठ आहे. आता याच्यामध्ये काय अभिवृद्धी गृह पण वेगवेगळ्या प्रकारचे आहेत आणि निवारा गृह पण वेगवेगळ्या प्रकारचे आहेत. तर आपण याच्यामधलं एक एक आपण स्टेप बाय स्टेप बघू. जसं की पहिलं तुम्ही सांगितलं की पहिला जो प्रकार आहे त्याच्यामधला तो आहे आपण हरितगृह आहे. हरितगृह म्हणजे काय हो? एनी आयडिया? हरितगृह म्हणजे काय? हरितगृह म्हणजे शेडनेट हाऊस. शेडनेट हाऊस म्हणजे हरितगृह. हो. जनरली हरितगृहामध्येच दोन पार्ट आहेत आपलं. एक आहे शेडनेट हाऊसचा पार्ट आणि दुसरा आहे पॉली हाऊसचा पार्ट. हो हो. बरोबर आहे. शेडनेट हाऊस तुम्ही कशाला वापरणार आणि पॉली हाऊस तुम्ही कशाला वापरणार? जनरल ते वाटतंय ते सांगा, नंतर आपण त्याच्यामध्ये क्लिअरिफिकेशन करू. बरोबर आहे. रोपांमध्ये रोपवाटिकेमध्ये शेडनेट हाऊसला आणि पॉली हाऊसला अनन्यसाधारण महत्व आहे का तुम्हाला ते प्रॉपरली बरं आहे. शेडनेट हाऊस आणि पॉली हाऊस मध्ये आपण काय मेंटेन करतो बाहेरच्या वातावरणापेक्षा? ऊन, वारा, पाऊस यापासून पिकांचे संरक्षण करण्यासाठी आपण हरितगृहाचा वापर करतो. ऊन, वारा, पाऊस आणि वातावरणीय घटक कोणते नियंत्रित करतो आपण आतमध्ये? क्लायमेटिक फॅक्टर कोण सांगेल? वातावरणीय घटक ते आपण कंट्रोल कंडिशन मध्ये त्यांना पिकांना हे देतो आपण. ह्युमिडिटी आहे, टेम्परेचर आहे, पाणी म्हणजे पाणी आहे, या सगळ्या गोष्टी. म्हणजे याच्यामध्ये आपण बाहेरच्या वातावरणापेक्षा 4 घटक नियंत्रित करतो, लक्षात ठेवा. एक आहे तुमचं तापमान, दुसरं आहे तुमचं सूर्यप्रकाश, तिसरं आहे तुमचा आर्द्रता आणि चौथा घटक मी थोडासा जरा गुलदस्त्यात ठेवतो. आता कोण बोलत होतं? कार्बन डायऑक्साईड. आता कोण बोलत होतं? आता तुमच्या अगोदर कोण बोलत होतं? विशाल गुडे. कार्बन डायऑक्साईड. नाही, आता कोण होते? विशाल गुडे का? हा हा सर. तुम्ही कुठून बोलता विशाल सर? मी वनी, यवतमाळ जिल्हा. बरं, विशाल सर बाकीच्यांनी सांगू नका, माझा विशाल सरांना प्रश्न आहे. विशाल सर, वनीमधली जी झाड आहेत, वनीमधली जी झाड आहेत, वनीमधली हो. वनीमधली झाडं रात्रीच्या वेळी कोणता वायू सोडतात? हायड्रोजन, ऑक्सिजन, नायट्रोजन का क्लोरीन? बाकीच्यांनी बोलू नका, बाकीच्यांनी बोलू नका. कार्बन डायऑक्साईड. वनीमध्ये कार्बन डायऑक्साईड. ओके. शेळके मॅडम आवाज येतो आपल्याला? शेळके मॅडम, स्वाती शेळके मॅडम आवाज येतोय? बुलढाणा? हो येतोय सर. बुलढाण्यामध्ये झाडं आहेत मॅडम तुमच्या? हो आहे. ठीक आहे. ती जी झाडं आहेत बुलढाण्यामधली, ती झाडं रात्रीच्या वेळी कोणता वायू सोडतात? हायड्रोजन, ऑक्सिजन, नायट्रोजन का क्लोरीन? नाही सर. का सोडतच नाही? शेळके आवाज येतोय? ठीक आहे. किर्डक सर आवाज येतो आपल्याला? किर्डक सर, किर्डक सर, कारंजा लाड. अतुल क्षीरसागर सर, कारंजा लाड, आवाज येतोय? विक्रांत परमार सर, पिंपळगाव. आडाव सर, आसलगाव. मोरे सर, पातूर. आवाज येतो सर? हो सर, येतो. हा, कोण बोलतोय? आता मला नक्की स्क्रीनवरती नाव दिसत नाही. मोरे बोलतो सर, तालुका फळरोप वाटिका शिरला. ओके, मोरे सर, तुमच्या इथले जे झाड आहेत तुमच्या इथं झाड आहेत का? हो. ओके. ती झाडं रात्रीच्या वेळी कोणता वायू सोडतात? हायड्रोजन, ऑक्सिजन, नायट्रोजन का क्लोरीन? का सोडत नाहीत? नाही सर, ऑक्सिजन सर, ऑक्सिजन. ठीक आहे. म्हणजे केरळमध्ये तुम्ही कुठल्या जिल्ह्यामध्ये येतं? वाशिम ना? अकोला. अकोल्यामधली झाडं वाशिम म्हणजे अकोल्यामधली झाडं ऑक्सिजन सोडतात. ठीक आहे. नंतर कोण राहिले आपले? आसेगाव मध्ये काय? कार्बन डायऑक्साईड. नाही, अकोल्यामध्ये ऑक्सिजन झालं ना आता तुमचं ते शिरला का कुठलं गाव? हो आसलगाव. तिथली झाडं ते बोलतो सर. हा आसलगाव. हा, आडव सर बोला, आसलगाव सर बोला. हा, कार्बन डायऑक्साईड सोडतात सर. तुमच्याकडे कार्बन डायऑक्साईड आलं का? जिल्ह्यात बदलतंय काय? मॅडम आवाज येतोय का? शीतल मॅडम, महाबळेश्वर, सातारा. शीतल मॅडम आहेत का? गेल्या पळून सकाळी प्रश्न विचारामुळे.
म्हणजे अमरावतीमध्ये वेगळाच वायू, अकोल्यामध्ये वेगळाच वायू, वाशिममध्ये वेगळाच वायू, ते स्वाती शेळकेवाडांच्या इकडे बुलढाणा तर काही सोडतच नाहीत. बरोबर आहे? असं आहे का? हे विचारण्या पाठीमागचं पण सायंटिफिक कारण आहे तुम्हाला. कोणता वायू सोडतात मला जरा एका आवाजात सांगा सर्वांनी. सर्वच ठिकाणची, सर्वच जिल्ह्यांमधली झाडं कोणता वायू सोडतात रात्रीच्या वेळी? सर्वच ठिकाणची, सर्वच जिल्ह्यातली झाडं कोणता वायू सोडतात रात्रीच्या वेळी? सर ऑक्सिजन सोडतात आणि कार्बन डायऑक्साईड शोषून घेतात. तुम्ही कन्फ्युजन मध्ये टाकू नका. माझा एकच प्रश्न आहे की कोणता वायू सोडतात. कुठलं घेणं बिणं तशात जाऊच नका. रात्रीच्या वेळी कोणता वायू सोडतात एवढाच प्रश्न आहे आपला. CO2 सर, CO2. बरोबर आहे, CO2 वायू सोडतात. आता हे सांगण्याचं कारण काय किंवा हे विचारण्याचं कारण काय की आपण बाहेरच्या वातावरणापेक्षा ग्रीन हाऊस मध्ये किंवा शेड हाऊस मध्ये किंवा पॉलिहाऊस मध्ये आपण 4 घटक कंट्रोल करतो. एक आहे तुमचं तापमान, दुसरं आहे तुमचं सूर्यप्रकाश, तिसरं आहे तुमचा आर्द्रता आणि चौथा आहे तुमचं कार्बन डायऑक्साईड वायू. आता तुम्ही म्हणता कार्बन डायऑक्साईड वायू कंट्रोल करण्याची गरज काय आहे? कोण सांगेल मला कार्बन डायऑक्साईड वायू कंट्रोल करण्याची गरज काय आहे? झाडांनी जो रात्रीच्या वेळी कार्बन डायऑक्साईड वायू सोडलेला आहे तर तो आपण आतमध्ये कंट्रोल करतो, नियंत्रित करतो. करण्याचं कारण काय असेल? बरोबर आहे, कारण तो वायू आपल्याला फोटोसिंथेसिससाठी किंवा प्रकाश संश्लेषणासाठी उपयोगी पडतो. बाहेरच्या वातावरणामध्ये किती असतो कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण? बाहेरच्या वातावरणामध्ये ते असतं 300 ppm. तेच तुमचं शेडनेट हाऊस मध्ये असतं 1000 ppm आणि तेच तुमचं पॉलिहाऊस मध्ये असतं 2500 ते 3000 ppm. जेवढा जास्त प्रमाणामध्ये CO2 वायू आतमध्ये असतो तेवढ्या जास्त प्रमाणामध्ये झाडं अन्न तयार करतात. तेवढ्या जास्त प्रमाणामध्ये त्या झाडांची ग्रोथ चांगली होते, वाढ चांगली होते. हे तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे सायंटिफिकली. कारण की कार्बन डायऑक्साईड वायू जर का तुम्ही आतमध्ये स्टोअर करून नाही ठेवला, आता तुम्ही स्टोअर कसा करणार कार्बन डायऑक्साईड वायू? कारण की कुठल्याही शेड हाऊसचं किंवा पॉलिहाऊसचं स्ट्रक्चर बघितलं तर त्याला चारी बाजूने एक पेपर लावलेला असतो. काय म्हणतात तो त्याला? खाली ग्राउंड लेवल पासून एक पेपर लावलेला असतो. काय म्हणतात त्या पेपरला? काय आयडिया? ऍप्रन पेपर, किंवा त्याला दुसरं नाव आहे स्कर्टिंग पेपर, किंवा त्याला तिसरं नाव आहे गाईडलाईन्स मध्ये लॅमिनेटेड वुवन फॅब्रिक फिल्म. परत सांगते, प्रत्येक शेडनेटला किंवा पॉलिहाऊसला चारही बाजूनं ग्राउंड लेवल पासून 1 मीटरचा जो पेपर लावलेला आहे त्याला आपण म्हणतोय ऍप्रॉन पेपर, किंवा त्याला आपण म्हणतोय स्कर्टिंग पेपर, किंवा त्याला आपण म्हणतोय लॅमिनेटेड वुवन फॅब्रिक फिल्म. हा ऍप्रॉन पेपर काय करतो? ऍप्रॉन पेपर तुमचा 1.5 मीटरचा असतो, जो ग्राउंड लेवलला जमिनीमध्ये अर्धा मीटर गाडलेला असतो आणि जमिनीच्या वरती 1 मीटर असतो. रात्रीच्या वेळी झाडांनी जो सोडलेला CO2 आहे तो CO2 त्या 1 मीटरच्या लेवल पर्यंत तो साठवून ठेवतो आणि दुसऱ्या दिवशी सूर्यप्रकाशाची किरण पडल्यानंतर तुमचा सनलाईट प्लस तो CO2 या दोन्हीच्या साहाय्याने तुमची फोटोसिंथेसिसची ऍक्टिव्हिटी होते, प्रकाश संश्लेषणाची ऍक्टिव्हिटी होते. बाहेरच्या वातावरणामध्ये 300 ppm तो जर का तुमचा 5 पट जास्त आहे, म्हणून आपण म्हणतो की बाहेरच्या वातावरणापेक्षा 4 ते 5 पट उत्पादन तुमचं ग्रीन हाऊस मध्ये किंवा पॉलिहाऊस मध्ये वाढतं. हे त्याच्या पाठीमागचं शास्त्रीय कारण आहे. हे त्याच्या पाठीमागचं शास्त्रीय कारण आहे. आता ही जी हरितगृह आपण बसतो होते तर ते हरितगृह मग आपण वेगवेगळ्या रचनेची करतो. मग हे काय तुमचं कमी खर्चाचं असेल, मध्यम खर्चाचं असेल, जास्त खर्चाचं असेल, की ज्याला मी म्हणतो की फुल्ली कंट्रोल्ड, पार्शियली कंट्रोल्ड. बरोबर, हे तुम्ही हरितगृह करू शकता. दुसरा जो प्रकार तुमचा तो आहे पॉलिटनेल. कोण सांगेल मला पॉलिटनेल नक्की काय असतं? पॉलिटनेल काय असतं? काय आयडिया? पॉलिटनेल म्हणजे काय? नावातच त्याच्या पॉलिटनेल म्हणजे अशी छोटी छोटी टनेल्स केलेली असतात की ज्याला आपण वरून पॉलिफिल्म लावलेली असतो. तुम्ही राऊंड टाईपचे नेट हाऊस बघितलंय का? राऊंड टाईपचे नेट हाऊस कोणी पाहिलेलं आहे तुमच्यापैकी? गोलाकार प्रकारचे नेट हाऊस तुमच्यापैकी कोणी पाहिलेला आहे का? गोलाकार प्रकारचे नेट हाऊस कोणी पाहिलेला आहे का? देशमुख सर, गणगण गणात होते, धनंजय देशमुख सर पाहिले गोलाकार प्रकारचे नेट हाऊस? धनंजय देशमुख सर आवाज येतोय? गोलाकार प्रकारचे नेट हाऊस आपण पाहिले का? पाहिले सर. गोलाकार साईड. हा, आता गोलाकार प्रकारचे जे नेट हाऊस आहे त्याचं वरचं जे टॉपला जे वरती गोलाकारला जी तुम्ही शेड नेट टाकलेली तर ती शेड नेट जर का तुम्ही काढून टाकली
आणि त्याच्या जागेवरती जर का तुम्ही पॉलिफिल्म बसवली तर ते झालं तुमचं पॉलिटनेल. बघा मी काय सांगतोय, राऊंड हो. टाईपच्या नेट हाऊसची जर का वरची टॉपची शेड नेट काढून टाकली आणि त्या राऊंड टाईपला वरून जर का आपण पॉलिफिल्म बसवली तर ते तुमचं झालं पॉलिटनेल. साधारण सिंपल वरती नेट काढायची आणि वरून त्याला फिल्म बसवायची, ते झालं पॉलिटनेल. या पॉलिटनेलचा वापर पण तुम्ही फुल पिकांची रोपं तयार करण्यासाठी किंवा भाजीपाला पिकांची रोपं तयार करण्यासाठी करू शकता आतमध्ये. पुढचा जो प्रकार तुमचा त्या उबदार घुरे किंवा ज्याला आपण म्हणतो हॉट बेड्स किंवा हॉट हाऊसेस, बरोबर आहे. उबदार किंवा गरम घरे हे कशाला वापरतो आपण, ही वापरायची गरज काय उबदार गृह, की ज्या ठिकाणी त्यालाच आपण काच गुरे किंवा ग्लास हाऊसेस पण म्हणतो उबदार घरेला. याच्यामध्ये तुम्ही काय करता की हवे ते उष्णतामान टिकवण्यासाठी आपण नळ्यांमधून गरम वाफ किंवा गरम पाणी खेळण्याची व्यवस्था तुम्हाला त्याच्यामध्ये करावी लागते उबदार घरामध्ये. आणि आपल्याकडे हवामान कडक थंडीचे नसल्यामुळे शक्यतो उबदार घराची गरज भासत नाही आपल्या रिजन मध्ये, बरोबर. हे जिकडे समजा जास्त थंडीचं हवामान असते तर तिकडे तुम्हाला ते उबदार घरे करावे लागतात. पुढचा जो प्रकार तुमचं देतोय थंड घरे किंवा मिस्ट हाऊस येण्यापूर्वी मी थंड घरे किंवा कोल्ड फ्रेम्स किंवा कोल्ड शेड्स. ती कुठे वापरतात, की हवामान ज्या ठिकाणी गरम असतं तिथं थंड करण्यासाठी. शक्यतो याची गरज तुम्हाला कधी बसलो थंड करायची, उन्हाळ्यामध्ये बसेल का पावसाळ्यात बसेल का हिवाळ्यात बसेल थंड करायची. कधी बसेल गरज थंड करायची गरज कधी बसेल आपल्याला, उन्हाळा पावसाळा की हिवाळा. एकदम सिंपल आहे ना, थंड कधी करावं लागेल आपल्याला, उन्हाळ्यात का पावसाळ्यात का हिवाळ्यात. उन्हाळ्यात. उन्हाळ्यात म्हणजे उन्हाळ्यामध्ये आपल्याला थंड करायची गरज शक्यतो भासते. नंतर आहे तुमचं मिस्ट हाऊस किंवा मिस्ट चेंबर्स, की ज्याच्यामध्ये तुम्हाला आर्द्रता कमी असते आणि आर्द्रता वाढवायची असते तर तिथे तुम्ही मिस्ट हाऊस किंवा मिस्ट चेंबर्स वापरू शकता. ऊती संवर्धन प्रयोगशाळा, की ज्या ठिकाणी जसं आपण मागाशी म्हटलं की केळीची रोपं आहेत किंवा तुमचे डाळिंबाचे आहेत, बरोबर आहे, किंवा जरबेरीचे आहेत, की काही रोपांना टिश्यू कल्चर लॅबमधून जर का त्याचं प्रोडक्शन केलं तरच ते चांगल्या प्रकारे सक्सेसफुल होतं. तर अशासाठी तुम्हाला ऊती संवर्धन कार्यशाळा, ऊती संवर्धन लॅब टाकणं गरजेचं असतं. नंतर सावली गृह किंवा ज्याला आपण म्हणतो की शेड नेट हाऊसेस, भाजीपाला पिकांसाठी शक्यतो आपण याचा वापर करतो भाजीपाला पिकांसाठी, ठीक आहे. नंतर तुमचं अभिवृद्धी निवारे, निवारा गृहामधला पहिला प्रकार आहे अभिवृद्धी निवारे, की ज्याला आपण म्हणतो प्रोपगेटिंग स्ट्रक्चर्स. म्हणजे काय, की ज्यावेळी तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारची कलम तयार करायची असतात, बघा वेगवेगळ्या प्रकारची कलम तयार करायची असतात सुलभरित्या, आणि ते वेगाने करण्यासाठी तुम्हाला त्याच्यामध्ये चांगल्या प्रकारे सुविधा निर्माण कराव्या लागतात किंवा फॅसिलिटी द्याव्या लागतात. ते चांगल्या प्रकारे करण्यासाठी तुम्हाला त्याच्यामध्ये आतमध्ये फॅसिलिटी द्याव्या लागतात, कराव्यात. तर त्यासाठी आपण हे अभिवृद्धी निवारे गृह वापरतो. याच्यामध्ये मग तुम्हाला जेव्हा तुम्ही पॉलिबॅग पद्धतीने गुलाबाची कलम करता किंवा शेंडा कलम पद्धतीने आंब्याची कलम करता, याच्यासाठी आपण हे अभिवृद्धी निवारे वापरतो, बरोबर आहे. नंतर तुमचं माध्यम गृह, म्हणजे ज्यावेळी तुम्हाला एखादं कुठल्याही प्रकारचा रोप तयार करायचा आहे आणि त्याच्यासाठी तुम्हाला जो माध्यम किंवा मीडिया वापरायचा आहे, ते आपण पुढे व्याख्यान आहेच आपलं डिफरंट मीडिया, उद्या सकाळचं पहिलं लेक्चर आहे, बरोबर आहे. रोपवाटिकेसाठी माध्यमाची गरज, त्याचे गुणधर्म, तर त्याचे आपण माध्यमामध्ये बघणारच आहे, परंतु ते काही मीडिया हाऊसेस पण करावं लागतात. नंतर रिपोर्टिंग शेड्स, म्हणजे एखादं तुम्ही छोटं रोप लावलेल्या कुंडीमध्ये ते खूप मोठं झालं, त्याच्या मुळ्यांची संख्या वाढायला लागली की तुम्हाला ते छोट्या कुंडीमधून काढून दुसऱ्या कुंडीमध्ये, बरोबर, छोट्या कुंडीमधून काढून दुसऱ्या कुंडीमध्ये करावं, त्यावेळेस आपण म्हणतो रिपोर्टिंग शेड्स, बदलणी निवारे. नंतर तुमचं साठवण घरे, म्हणजे काय, जे काय तुम्हाला रोपवाटिकेसाठी आवश्यक गोष्टी आहेत तर त्या आवश्यक बाबींचा साठवणूक किंवा साठा, तुम्हाला समजा मेडिया पाहिजे, तुम्हाला समजा कंपोस्ट पाहिजे, बरोबर, इतर खतं पाहिजेत, तर त्यासाठी तुम्हाला तिथे साठवण घरं करावी लागतात. नंतर पुढचा जेव्हा आपण मगाशी चर्चा केली तो म्हणजे विक्री दर्शनी खडकी, किंवा ज्याला आपण सेल्फ शोरूम म्हणतोय किंवा तुम्ही त्याला डिस्प्ले सेंटर म्हणताय. विक्री दर्शनी खडकी, डिस्प्ले सेंटर, म्हणजे आपण आपल्या नर्सरीमध्ये कोणकोणत्या रोपांची लागवड करतोय, तर ती रोपं किती प्रमाणामध्ये उपलब्ध आहेत, किती क्वांटिटीमध्ये आहेत हे दाखवण्यासाठी तुम्हाला तिथं विक्री दर्शनी खिडकीचा वापर करावा लागतो, किंवा ज्याला म्हणतोय की सेल शोरूमचा वापर करावा लागतो. नंतर तुमचं पॅक हाऊस, ज्याला आपण म्हणतो की बांधणी गृह, बरोबर.
पॅक हाऊस मध्ये काय आहे की तुम्हाला बरेच वेळेस आपण बरेचसे रोपं असतात बघा, तर ते रोपं काढल्यानंतर ते जास्त दिवस टिकवून ठेवावे लागतात आपल्याला, किंवा पॅकिंग करून ठेवावं लागतं, आणि मग आपण ते दूरच्या मार्केटला ट्रान्सपोर्टेशन करतो. त्यासाठी म्हणतो बांधणी गृह करावं लागतं. नंतर महत्वाचा पाठ येतो की विश्रांतीगृह किंवा आरामगृह, रेस्टिंग सेल्स. आता हे पर्टिक्युलर आपण रोपांसाठी न वापरता जे काही आपले काम करणारे मजूर आहेत किंवा कामगार आहेत, तर त्या कामगारांना मधल्या सुट्टीमध्ये आराम किंवा विश्रांती करण्यासाठी पण या विश्रांतीगृहाचा किंवा आरामगृहाचा पण याच्यामध्ये वापर चांगल्या प्रकारे करतो. कधी कधी खिडकी निवारा पण केला जातो. खिडकी निवारा म्हणजे काय, ज्याला आपण विंडो शॉपिंग म्हणतो. हे दर्शनी भागात आकर्षक पद्धतीने अशा रचना बनवल्या जातात की ज्यामध्ये तुमचं खिडकी निवारा पण होतो, विंडो शॉपिंग पण चांगल्या प्रकारे तुम्ही त्यामध्ये करू शकता. हे झाले वेगवेगळे अभिवृद्धीगृह आणि निवारागृह की जे आपण पिकांसाठी वापरतो. ठीक आहे, हा एक याच्यामधला बेसिक पार्ट होता. आता मातृवृक्ष लागवडीचा पण मला टॉपिक घ्यायचा आहे, तो मी थोडासा उद्याच्या याच्यामध्ये रिझर्व ठेवला होता. तरी पण आता दुसरा थोडासा मी याच्यामध्ये पार्ट घेतो. याच्यामध्ये काय अडचण आहे का कोणाला? याच्यामध्ये काही अडचण असेल तर तुम्ही विचारू शकता. बरेचसे 28 लोक जॉईन आहेत, मला दिसलेच नव्हते, भरपूर लोक जॉईन आहेत. बरोबर आहे. याच्यामध्ये काय जे चाललंय ते समजतंय का? दुसरी मी स्क्रीन शेअर करेपर्यंत मला फक्त सांगा. आता आपण हे ज्यावेळी आपण वेगवेगळ्या प्रकारचे हे करतो, तर थोडंसं तुम्हाला मी काही नर्सरी मॅनेजमेंटमध्ये काही आपण ऑटोमॅटिक ट्रे फिलिंग पण करू शकतो, आणि बऱ्याचशा प्रकारच्या नर्सरी आपण याच्यामध्ये करू शकतो. याच्यामध्ये आपल्याकडे काही व्हिडिओ पण आहेत. एकच मिनिट, म्हणजे तुम्हाला थोडंसं मध्ये मध्ये तुम्ही बोर होणार नाही म्हणून तुम्हाला व्हिडिओ प्ले करतो. सीडलिंग ट्रे फिलिंग मशीन. स्क्रीन शेअर करतो परत. स्क्रीन दिसते सर्वांना समोर? मला कोणतरी अनम्यूट करून सांगा की व्हिडिओची स्क्रीन दिसते का आपल्याला? व्हिडिओ स्क्रीन दिसते समोर? दिसत आहे सर. ठीक आहे. आता बघा, आपण ऑटोमॅटिक ट्रे फिलिंग करतो ना मशीन मध्ये. हे आता हे मशीन आहे, सीडलिंग ट्रे फिलिंग मशीन मध्ये तुमचे कोकोपीट टाकलं जातंय बघा याच्यामधून, आणि ते ऑटोमॅटिक आपण त्या प्रत्येक ट्रे मध्ये कशा प्रकारे फिलअप करतो थोडंसं दाखवतो. त्याच्यामध्ये टाकल्यानंतर ते बरोबर बेल टाईप न तुमचं कोकोपीटाचा बरोबर सरकत चाललेलं आहे. हे वेगवेगळ्या कॅव्हिटीचे ट्रे असतात, ते मी नंतर तुम्हाला उद्याच्या लेक्चरमध्ये सांगणार आहे. कॅव्हिटी वाईज आपण कुठल्या पिकाला, कुठल्या भाजीपाला पिकाला किती होल्सचा ट्रे वापरायचा, आपण नंतरच्या याच्यामध्ये शिकणार आहे पुढच्या लेक्चरमध्ये. आता याच्यामध्ये तुम्हाला दिसतंय की याच्यामध्ये फक्त तुमचं ट्रे मध्ये कोकोपीट फिलअप झालंय. जे आपण समजा जे आपण मॅन्युअली कोकोपीट फिलअप करतो, तर त्यावेळी काय होत असतो, मॅन्युअली आपण कोकोपीट फिलअप करत असतो, तर ते त्यावेळी काय होत असतं, आपण जे लेबरच्या सहाय्याने कोकोपीट भरत असतो त्यावेळी काय जाणवतो म्हणजे, आणि या मेथडमध्ये काय फरक आहे कोण सांगेल मला? आवाज धनंजय देशमुख
सर, आढाव सर, आपण मॅन्युअली कोकोपीट मध्ये भरतो नर्सरीमध्ये, आणि या ह्याच्यामध्ये तुम्हाला काय फरक जाणवतोय? सर सर हा सर, हाताचा कॉन्टॅक्ट येत नाही सर तो मीडियामध्ये. हातांचा कॉन्टॅक्ट येत नाही म्हटलं, त्यामुळे मग फंगल डिसीजचा प्रॉब्लेम नाही येणार त्यात. तो तर झाला पार्ट, परंतु आपण जे भरतो कोकोपीट ट्रे मध्ये, तर ते आपण मॅन्युअली भरताना ते एक संघ बसतं का या पद्धतीने एक संघ बसतं? तुम्हाला काय वाटतं, जाणवतंय? या पद्धतीने सर. या पद्धतीने आपलं एक संघ बसतोय, बरोबर आहे, आणि तुमचा वेळ, पैसा, श्रम, मजूर सर्व त्याच्यामध्ये वाचते. हो सर. ट्रे तुमचा एकत्र सेम एकत्र पसरवण्यासाठी. हे कितीला मिळते सर मशीन ही? हे पूर्णपणे ट्रे आल्यानंतर आपण हे नंतर तुम्हाला सांगतो स्टेप बाय स्टेप मग कसे पुढे प्रोसेस करतो आपण. एक हा एक झाला महत्वाचा पार्ट ह्याच्यामधला. आपण पूर्णपणे फिलअप करतो एकत्र ह्याच्यामध्ये सीडलिंग ट्रेपलिंग जे म्हणतो आपण, तर जनरली ऑटोमॅटिक पण आपण त्याच्यामध्ये कशा प्रकारे फिलअप करू शकतो सीडलिंग. ठीक आहे, एकच मिनिट. ट्रान्सपोर्टेशन ऑटोमॅटिक ट्रे फिलिंग मशीन म्हणतो आपण. आता हे तुम्हाला सर मशीनची ऑटोमॅटिकली मशीन मध्ये ट्रे फिलिंग करतोय. काय म्हटलं, कोणतरी बोलत होता बोला. हा बोला. हा मशीनची किंमत किती आहे सर? साधारणतः 4 ते 5 लाखापासून ते 15 ते 16 लाखापर्यंत मशीन आहेत, म्हणजे डिपेंडिंग ऑन कॅपॅसिटी. पण 4-5 लाखापासून मशीन सुरू होते. ते मोगल वगैरे किंवा मोगल वगैरे बघा कंपनीत, मोगल वगैरे 4-5 लाखापासून सुरू होते, तुम्ही ती 13 ते 14 लाखापर्यंत जाते. आता ते तुम्ही फक्त कोकोपीट फिलअप करायचं बघितलं, तर दुसरी मशीन आहे बघा, ज्याच्यामध्ये तुमचे ते सीड्स पण हे केले जातात. हे बघा, तुम्ही सीड टाकले का तुम्हाला दिसतंय हा व्यक्ती काय करतोय, इथं मशीन मध्ये आता सीड टाकतोय ऑटोमॅटिकली. कारण आपले भाजीपाला जे सीड्स आहेत तर ते अतिशय नाजूक सीड असतात, तुम्हाला माहिती आहे. हे बघा, सीड टाकून घेते सगळं. आता इथं तुम्ही जे मागाशी कोकोपीट फिलअप करून घेतलं होतं, बरोबर आहे, तुम्ही जे मागाशी कोकोपीट फिलअप करून घेतले होतं, तर त्या कोकोपीट मध्ये आता इथून फक्त ते सीड टाकायचं काम करते मशीन बघा ऑटोमॅटिकली. आता तुम्ही मला सांगा की जेव्हा आपण मॅन्युअली टाकतो लेबरच्या साहाय्याने या मशीनच्या, याच्यामध्ये काय फरक जाणवत असेल, कोण सांगा मला? मशीन मध्ये आपण टाकतो आणि याच्यामध्ये टाकतो, त्या दोन्हीमध्ये फरक काय, कोण सांगा मला? डिफरन्स काय सांगेल कोण? सर मीटरिंग मध्ये डिफरन्स येईल, म्हणजे मॅन्युअली टाकताना एकापेक्षा जास्त सीडलिंग पडू शकतात, पण जेव्हा आपण ह्याने टाकतो तेव्हा एक्झॅक्ट. अजून सर सारख्याच खोलीवर पडतं ती? पहिला पॉइंट तुमचा समजला, मॅन्युअली टाकतो एक्झॅक्टली बरोबर. तुमचं काय नाव आहे मॅडम का? हो. कशाने सारख्याच खोलीवरती पडतं, मशीन का मॅन्युअली? मशीन. हा, यांनी पॉइंट बरोबर सांगितलं बघा. जेव्हा आपण मशीन सीड टाकत असतो तर ते बरोबर तुमचं
एकसारखं पडतं. मॅन्युअली कसं असतं, कधी कधी व्यक्ती कमी खाली सीड हे करते, प्रेस करते, किंवा काही लोक जास्त प्रेस करतात. तर ह्याचं मशीनमध्ये हे होत नाही. म्हणजे मशीनमध्ये ज्यावेळी तुम्ही सीड टोकणार आहे तर ते तुमचं एकसारखं पडत असल्यामुळे तुमचं त्यामध्ये जर्मिनेशन पर्सेंटेज असेल किंवा त्या भाजीपाल्याच्या पिकाची वाढ असेल, ग्रोथ असेल, तर तुमची ती एकसारखी होते. बरोबर ना मॅडम? हो हो. हे बघा, तुमचं एकसारखं पडतं आणि कमी वेळामध्ये कमी खर्चामध्ये बचत होते. कोकोपीटनं भरलेले ट्रे ऑलरेडी टाकलं त्याच्यामध्ये. हे झालं की तुम्हाला काय करायचं, त्याच्यावरती परत एकदा कोकोपीट पसरावं लागतं एकदा सीट, आणि मग परत एकावरती एक आपण 10 ते 15 ट्रे रचत असतो. म्हणजे लेबरचा आपण बघतो की लेबर कधी कधी काय होतं, अजून एक ह्याच्यामध्ये होतं बघा, कधी कधी लेबरकडून एखादं चुकून राहू शकतं, एखाद्या ठिकाणी सीट टाकायचं किंवा टोकायचं. तसं मशीनमध्ये होत नाही. लेबरकडून कधी कधी चुकून एखाद्या ह्याच्यामध्ये तो प्रेस करतो, दुसरा मध्ये एखादा गॅप ठेवतो, परत प्रेस करतो, तर ते इथं आपण अवॉइड करतो किंवा ते ह्याच्यामध्ये टाळलं जाऊ शकतं तुमच्या ह्याच्यामध्ये. बरोबर आहे? तर हे तुमच्या लक्षात ठेवणं गरजेचं आहे याच्यामध्ये. हे काय तुम्हाला सीड दिसतं का एकसारखं पडले तर खाली ट्रे मध्ये पण सीड दिसतात. हे बघा, तुम्हाला याच्यामध्ये एकसारखं टोकले दिसते. हे लेबर पण करत असतो तुमच्या म्हणतो ते थोडंसं त्याच्यामध्ये ते अवॉइड केलं जातं किंवा टाळला जातो. तर ते आपल्याला याच्यामध्ये लक्षात ठेवणं गरजेचं आहे. म्हणजे अशा प्रकारे तुमचं मशीनद्वारे आपण त्याच्यामध्ये युटिलायझेशन करू शकतो किंवा आपला वेळ आणि श्रम दोन्ही पण तुमचं त्याच्यामध्ये वाचू शकतो. अजून एक महत्वाचा पाठ याच्यामध्ये एक होता, तो म्हणजे तुम्हाला मग म्हटलं की पॉलिटनल मधली नर्सरी. पॉलिटनल मध्ये आपण जी नर्सरी करतो आपण प्लॅनिंग, हे फक्त फॉरेस्ट नर्सरी मधले एक व्हिडिओ आपल्याकडे, म्हणजे पॉलिटनल मध्ये जे प्लॅनिंग करतात त्याच्यामध्ये. स्क्रीन दिसते मला तुझ्या सर्वांना. आता हे फॉरेस्ट प्लांट आहे बघा. अंकुरांचं शास्त्रीयरित्या संगोपन करून वाढवतात त्यास रोपवाटिका असे म्हणतात. म्हणजे सकाळी जी तुम्हाला मी व्याख्या विचारली होती, तर इथे त्यांनी डेफिनेशन वेगळं सांगितलं बघा. बीजांकुराचं शास्त्रीयदृष्ट्या ज्या ठिकाणी आपण संगोपन करतो, बरोबर आहे, तर त्या ठिकाणी आपण त्याला फॉरेस्ट नर्सरी मधला आहे थोडंसं. हे तुमच्या इथलंच आहे रामटेक नागपूरचं व्हिडिओ. रोपवन क्षेत्रात रोप लागवडीसाठी पूर्ण वाढीची रोप निर्मिती या रोपवाटिकेमध्ये करण्यात येते. व्हिडिओ दिसतो ना तुम्हाला सर्वांना समोर पुढे? हा, तुम्ही जरा अनम्यूट करून सांगा मला. ओके, आवाज येतो ना? एखाद्या चांगल्या रोपवाटिकेचे वनाच्या जवळपास उचित स्थळावर स्थित, गुराढोरांपासून सुरक्षित, पाण्याची उपलब्धी व सहज निकास असलेली थंड हिरवी अशी जागा रोपवाटिकेकरता उपयुक्त. एखादी रोपवाटिका उत्तमरित्या यशस्वी करायची असेल तर जरुरी आहे सुपीक माती, दर्जेदार बियाणं, योग्य पाणी पुरवठा आणि अर्थात शास्त्रोक्त संगोपन पद्धती. सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे माती. रोपवाटिकेमध्ये वापरण्यात येणारी माती सर्वप्रथम. आता इथं तुम्हाला दाखवलंय बघा, जेव्हा आपण फॉरेस्ट पिकांची जेव्हा नर्सरी करत असतो, तुम्ही अशी ही जी माती घेता, कधी कधी काय होतं, खूप पाऊस पडल्यानंतर अशी माती चिकट होऊन बसते. तर त्या मातीची जी ढेकळं आहे, तर ते ढेकळं आपण फोडून त्याला कशा प्रकारे प्लॅनिंग करतो बघा. मोकळी करावी, मातीचे ढेकळे फोडून त्यातला कचरा काढून. आणि इथे एक तुम्हाला अजून एक गोष्ट करावी लागते, त्याला मी म्हणतो की मातीचं माध्यम ज्यावेळी आपण नर्सरीसाठी वापरतो त्यावेळी तुम्हाला त्या मातीचं
स्टरलायझेशन करावं लागतं. स्टरलायझेशन म्हणजे काय हो, कोण सांगा मला? स्टरलायझेशन म्हणजे काय? स्टरलायझेशन म्हणजे निर्जंतुकीकरण. सोलरायझेशन करणे. काय करणे? सोलरायझेशन करतो सर आपण पॉटिंग शेतीवर टाकून. आता कोणत्या सांगितलं निर्जंतुकीकरण? स्टरलायझेशन म्हणजे निर्जंतुकीकरण. स्टरलायझेशन म्हणजे निर्जंतुकीकरण त्याला आपण मराठीमध्ये म्हणतो. आणि स्टरलायझेशन आपण कोणकोणत्या पद्धतीने करतो त्याच्यामध्ये मग सर तुमची पद्धत येते सोलरायझेशन. सोलरायझेशन मध्ये काय करतो आपण? सोलरायझेशन मध्ये आपला एक प्लॅटफॉर्म बांधलेला असतो. त्याच्यामध्ये उन्हाळ्यामध्ये ते पॉटिंग मिक्सचर आपण त्याच्यावर प्रेस करतो पूर्ण. म्हणजे तुमची जी माती, तर त्या मातीवरती आपण कधी कधी काय करतो, एक प्लास्टिकचा पेपर झाकून ठेवतो, ट्रान्सपरंट प्लास्टिक पेपर. तो ट्रान्सपरंट प्लास्टिक पेपर झाकल्यामुळं वरून आलेला सूर्यप्रकाश तो पेपर मधनं खाली आतमध्ये जातो आणि तुमची माती जास्त गरम होते. बरोबर आहे. हे झालं तुमचं, ज्याला मी म्हणतो की नॅचरल स्टरलायझेशन, म्हणजे नैसर्गिक पद्धतीने कमी खर्चामध्ये तुम्ही स्टरलायझेशन करू शकता. अजून एक स्टरलायझेशनची पद्धत असते ती म्हणजे रासायनिक पद्धत, किंवा ज्याला आपण म्हणतो की केमिकल स्टरलायझेशन. कुठल्याही मातीच्या माध्यमातून आपण स्टरलायझेशन करताना केमिकल पद्धती असते. केमिकल पद्धती म्हणजे काय असते? कुठल्या केमिकल आपण वापरतो निर्जंतुकीकरणासाठी? काय आयडिया कोणाला? निर्जंतुकीकरणामध्ये आपण कोणतं केमिकल वापरतो? म्हणजे तुमच्यापैकी जे लोक फळ रोपवाटिकेमध्ये माती वापरतात सध्या, त्या लोक फळ रोपवाटिकेमध्ये तुम्ही जे माती वापरता तर त्या मातीचं निर्जंतुकीकरण तुम्ही कसं करता? नाही. बासामीड वापरतात. बासामीड, ओके. अजून? सौर ऊर्जा. सौर ऊर्जा म्हणजे रेग्युलर, ठीक आहे. अजून? फॉर्मॅलिन सुद्धा वापरतात. बरोबर आहे, बरोबर. म्हणजे याच्यामध्ये स्टरलायझेशन नैसर्गिक पद्धतीने करतो तर ते आपण उन्हामध्ये तापत ठेवतो. बरोबर आहे. दुसरं काय की जे आपण ते केमिकल स्टरलायझेशन करतो, केमिकल, तर त्याच्यामध्ये आपण 4 केमिकलचा वापर करतो. एक आहे तुमचं फॉर्मॅलिन, किंवा ज्याला आपण म्हणतो फॉर्मल्डिहाइड. बघा, लक्षात ठेवा. दुसरं आहे तुमचं बासामीड, तिसरं आहे तुमचं मिथिल ब्रोमाइड, आणि चौथं आहे तुमचं हायड्रोजन पॅरॉक्साइड. नैसर्गिक पद्धतीने निर्जंतुकीकरण करताना शक्यतो या 4 केमिकलचा वापर खूप मोठ्या प्रमाणावरती केला जातो. आणि ते कधी करायचं? तुम्हाला ही माती इकडे बघा, लेडीज चाळून घेते, चाळून घेतल्यानंतर मग तुम्हाला केमिकल वापरायचे. फॉर्मॅलिन, मिथिल ब्रोमाइड, बासामीड किंवा हायड्रोजन पॅरॉक्साइड, ठीक आहे. आणि मगच माती ती तुम्हाला नर्सरीमध्ये रोपांसाठी वापरायची निर्जंतुकीकरण केल्यानंतर. हा महत्वाचा पॉईंट मला ते सांगायचं होतं. मातीला चांगले चाळून घ्यावे. हे चाळून झाल्यानंतर ही जी माती उरलेली, नंतर या मातीचं निर्जंतुकीकरण करायचं, मग ते क्रॉपला वापरायचं. त्याचबरोबर आवश्यक प्रमाणात वाळू व शेणखत चाळणी करून घ्यावे. शक्यतः सेंद्रिय खत वापरावे. आता याच्यामध्ये जे आपण शेणखत वापरणार आहे तर ते शेणखत कसलं असलं पाहिजे? ते शेणखत आपण कसलं वापरू शकतो? याच्यामध्ये जे आपण शेणखत वापरणार आहे तर ते शेणखत कसं शेणखत वापरू शकतो आपण? म्हणजे चांगलं कुजलेलं का ओलं का कसं? कुजलेलं शेणखत. समजा जर का मी ओलं शेणखत वापरलं मीडियामध्ये तर काय होईल? समजा मी वेल डिकम्पोज्ड FYM, ज्याला आपण म्हणतो ना वेल डिकम्पोज्ड फार्म यार्ड मॅन्युअर किंवा वेल डिकम्पोज्ड शेणखत वापरलं नाही आणि रेग्युलर शेणखत ओलं वापरलं तर काय होऊ शकतं? बॅक्टेरिया, फंजाय वगैरे येऊन कीड व रोग निर्माण होतात. बरोबर आहे. किंवा आपण बघा, आपण ते लहानपणी ते आपण जे शेणखत टाकायचे आपण गाई गुरांचे, ते आपण उकिडा म्हणतो, त्या उकिड्यामध्ये ते ओलं शेणखत काढताना त्याच्यामधून आतमध्ये ते हुमणी वगैरे निघायचे बघा, नाही का? तर तो तसा प्रादुर्भाव त्या ओलं शेणखतातून पसरून तुमचा पिकाला डॅमेज करून पुढे तुम्हाला रूट वगैरे डिसीज वगैरे अटॅक करू शकतात. म्हणून तुम्हाला ते वेल डिकम्पोज्ड वापरायचे, चांगलं वापरायचे, ठीक आहे. या मातीचे 2 भाग. आता त्याचं प्रमाण किती वापरायचं? जेव्हा आपण, लक्षात ठेवा, फॉरेस्ट प्लांट करतोय, वन विभागातील रोपं तयार करतो, तर त्याच्यामध्ये माती किती घ्यायची, शेणखत किती घ्यायची, वाळू किती घ्यायची, त्याचं प्रमाण सांगता येतं. त्यामध्ये 1 भाग चाळलेली बारीक रेती आणि अजून 1 भाग चाळलेले
म्हणजे 2 भाग जर का तुम्ही माती घेतली तर याच्यामध्ये एक भाग रेती आणि एक भाग तुमचं शेणखत घ्यायचं. याचे चांगले मिश्रण करावे. ही अशी योग्य प्रमाणात खत मिश्रित माती रोपवाटिकेकरता वापरावी. रोपवाटिकेसाठी 2 आता इथं महत्वाचा पार्ट आहे तो म्हणजे बघा की हे जे मीडिया बनवलेलं आहे आपण ह्या मीडियाचं स्टरलायझेशन केल्यानंतर आपल्याला बॅगांमध्ये ट्रान्सप्लांट करावं लागतं किंवा त्या बॅगांमध्ये भरावं लागतं. या बॅगांमध्ये बघा, या बॅगांमध्ये भरताना या बॅगांना छिद्र पाडले. छिद्र कशाला पाडलेत? होल्स कशासाठी पाडलेत? का नाही पाडले तर काय होईल? होल्स जर का आपण पाडले नाही तर काय होऊ शकतं? एक्सेस वॉटर वगैरे बरोबर, वॉटर ड्रेनेज आपण करू शकत नाही. बरोबर आहे. तऱ्हाच्या पिशव्या वापरल्या जातात. एक थोडी मोठी असते 12 बाय 6 इंचाची व दुसरी 6 बाय 3.5 इंचाची. ह्या पिशव्या छिद्र करणे गरजेचे आहे, नाहीतर जास्तीचे पाणी वाहायला वाव मिळणार नाही, मुळाकरता हानिकारक ठरेल. मोठ्या पिशवीला 4 छिद्र दोन्ही बाजूला व छोट्या पिशवीला 2 छिद्र हे सुद्धा दोन्ही बाजूला करावेत. दोन्ही बाजूला दोन्ही पिशव्यांना वरच्या बाजूने 1 इंच आत दुमडावे. असे केल्यास पिशव्या सहजासहजी फाटणार नाहीत. हे एक महत्वाचं लक्षात ठेवा. म्हणजे आपण पिशवीमध्ये डायरेक्ट माती भरतो की करतो, परंतु त्या पिशव्यांना वरच्या साईडनं दुमडतोय आपण की जेणेकरून पिशवीचं लाईफ तिथं वाढतंय, हे होतंय. खालच्या बाजूने असे दुमडावे. खालचे टोक 1.5 इंच आवाज काहीच नाहीये. सर आवाज नाही येत आहे. ऑटोमॅटिकली मी बाहेर पडलो होतो. एकच मिनिट मी पण स्क्रीन शेअर करतो. नेटचा इश्यू झाल्यामुळे मला बहुतेक मी ऑटोमॅटिकली बाहेर पडलो. बऱ्याच वेळा इंटरनेटचा इश्यू आल्यानंतर ऑटोमॅटिकली स्क्रीन शेअरिंग ऑन करतो. एकच मिनिट. पिशव्या सहजासहजी फाटणार नाहीत. मोठ्या पिशवीला विशेषतः खालच्या बाजूने असे दुमडावे. खालचे दोन्ही टोक 1.5 इंच आत घालून. हे असे दुमडणे जरुरीचे आहे, नाहीतर ही पिशवी नीट उभी राहणारच नाही आणि त्यातले रोप वाकडे तिकडे वाढेल. तयार केलेली माती छोट्या पिशवीमध्ये पूर्णतः भरावी. भरताना तिला अधूनमधून हलके हलके असे झटके द्यावेत. झटके दिल्याने माती पिशवीत नीट बसते, पण मातीला जोरात पिशवीत दाबू नये. मोठी पिशवी भरताना देखील असेच हलके हलके झटके देऊन भरावे, पण अर्धेच भरावे, पूर्ण नाही. ह्या पिशव्या आपल्याला नीट रांगेत लावायच्या आहेत. त्याकरिता रोपवाटिकेतील बेड लावण्याची नियोजित जागा साफ करून घ्यावी. इथे 4 फूट बाय 40 फूट वर्ग क्षेत्र सुतळीने असे रेखांकित करावे. या क्षेत्रात मग छोट्या पिशव्या एकसरशी ठेवाव्यात.
व्हिडिओ दिसतोय ना, आवाज येतो ना प्रत्येकाला? मला कोणतरी अनम्यूट करून सांगा फक्त. हो सर. व्हिडिओ ओके. असा हा आपला बेड प्री पेरणी करता तयार झाला. आपल्याला माहिती असलेल्या क्षेत्रातून बियाणे घ्यावी. आता इथं बघा, फॉरेस्ट प्लांट मध्ये जेवढे आपण मेजॉरिटी आपण प्रोपगेशन बाय जे म्हणतो ना आपण, तर इथे मेजॉरिटी आपण बियांचा वापर करतो किंवा सीडचा वापर करतो. या क्षेत्रातल्या चांगल्या गुणवत्तेच्या वृक्षांपासून गोळा केलेली बियाणे संकलित करून रोपवाटिकेत रोपणी करता वापरावी. संकलित बियाणांना पाण्यात तपासून पाहावे. ज्या बिया पाण्यात जास्ती करून तरंगत आहेत त्या खराब, ते वापरू नयेत. ज्या बिया मोठ्या टवटवीत दिसत आहेत व मुख्यतः पाण्यात पूर्णपणे बुडून तळाशी जमत आहेत त्याच बिया वापराव्यात. ज्या बिया पेरणी करता वापरायच्या आहेत त्यांना एका बादलीत पाण्यात टाकावे. हलक्या तरंगणाऱ्या बिया बाजूला फेकून द्याव्यात. पाण्यात बुडलेल्या तळाशी जमलेल्या बियाच वापराव्यात. रोपवाटिकेत बियांची उगवण चांगली व्हावी म्हणून शास्त्रोक्त पद्धतीने प्रक्रिया करणे जरुरी आहे. उदाहरणार्थ, सीड कोट म्हणजेच बीज कवच याला नरम करण्यासाठी गरम पाण्यात भिजवणे किंवा थंड पाण्यात भिजवणे इत्यादी. बीच्या आकाराचे भोग पॉलिबॅग्सच्या मधोमध करावे, फार खोल नाही. या भोगांमध्ये हळुवारपणे बियाणं खोचावीत, मातीने झाकावीत, जास्त दाबू नये. बी जर का मोठी असेल तर तिच्या आकारानुसार भोकही मोठे करावे. बेड मधल्या प्रत्येक पिशवीत बी पेरून झाली की बेडला झराने एक सलग पाणी द्यावे. प्रत्येक बेड समोर त्या बेडची माहितीपूर्वक एक बोर्ड लावावा. बेड नंबर व प्रजातीचे नाव दर्शवणारा. उचित सूर्यप्रकाश आणि वेळोवेळी पाणी मिळाल्यास बियांना अंकुर फुटतील आणि रोपटी हळूहळू वाढू लागतील. कधी कधी या रोपट्यांची मुळं पिशवी पडून जमिनीतही रुजलेली आढळतील. जमिनीत रुजलेली मुळं दिसल्यास त्यांना खेचून नव्हे तर कटरनी साफ काढले पाहिजे. मुळे जमिनीत रुजली नाही पाहिजेत. हे टाळण्याकरता पिशव्या ठेवण्यापूर्वी पॉलिथिन शीट अंथरणे जरुरीचे आहे. हे सकाळी जे मी तुम्हाला म्हणत होतो ना, विडमॅट वगैरे बघा, तरी बरेचसे लोक विडमॅट जसं रस्त्याच्या पाथवे मध्ये पण टाकतात आणि ते प्लांटच्या खाली पण टाकतात, की जेणेकरून एक्स्ट्रा जर का मुळं वगैरे फुटली त्या प्लांटची तर ते आपण या पॉलिबॅग मुळे किंवा त्या विडमॅट मुळे आपण त्याची जी मुळे तर ते मुळे जमिनीमध्ये खाली मातीमध्ये शिरत नाहीत आतमध्ये. पॉलिथिन शीट अंथरून रोपांना जेव्हा आपण परत ठेवत असतो तेव्हा त्यामध्ये आता अंतर ठेवणे गरजेचे आहे. कारण वाढत्या रोपांची एकमेकांची सूर्यप्रकाशासाठी व अन्न पुरवठ्यासाठी स्पर्धा वाढते. रोपांमध्ये आता कमीत कमी 3 इंच असे अंतर असले पाहिजे. या पिशव्यांच्या वाफ्यांना नियमित झराने पाणी द्यावे. वाढत्या रोपाला 6 बाय 3.5 इंचाची पिशवी छोटी पडायला लागेल. त्या रोपाला आता मोठ्या पिशवीत म्हणजे 12 बाय 6च्या पिशवीत नेले पाहिजे. छोटी पिशवी अलगद उचलावी. पिशवीला बाजूने आणि खालून टी शेप मध्ये कापावे. रोपट्याला धक्का न देता हे रोप काळजीपूर्वक मोठ्या पिशवीत भरावे. मोठ्या पिशवीत अर्धीच माती भरलेली होती, त्यामुळे रोप ठेवण्यासाठी जागा आहे. बाजूनी जास्तीची माती अलगद भरावी आणि बेड मध्ये कमीत कमी 3 इंच अंतर देऊन ठेवावी. हे रोपटे आता जलद गतीने वाढू लागेल. काही प्रजातींचे देठ वाढताना आधाराची गरज असते. अशा देठांना काठीने बांधावे हे असते, म्हणजे ते वाकडे तिकडे नाही तर सरळ वाढतील. या रोपट्यांना तयार केले पाहिजे जंगलात स्वतंत्रपणे नैसर्गिकरित्या वाढण्यासाठी. त्यांचा पाणी पुरवठा सुद्धा योग्यरित्या कमी केला पाहिजे, म्हणजे त्या रोपट्यांची सहिष्णुता वाढेल. यात कदाचित जर पाणी जास्त झाले तर ते पिशवीत तुंबून राहील. हे तुंबणे चांगले नव्हे. त्याने पिशव्यात असे शेवाळे साचते व रोपांची चांगल्या वाढी करता ते हानिकारक ठरते. पिशवीत पाणी साचलेलं असेल तर दाभण घेऊन असे भोग पाडावे आणि जास्तीचे पाणी वाहू द्यावे. रोप वाढताना त्याची निगराणी करणे जरूर. रोपट्यांच्या आसपास उगवलेले अनावश्यक तण कापणे जरूर. पिशव्यांमधल्या वरवरच्या मातीला नियमितपणे खुरपाने उकरणे जरूर. वेळोवेळी त्यांच्यावर औषधांची फवारणी करणे सुद्धा जरूर.
जेव्हा या रोपट्यांचे मूळ 15 ते 20 सेंटीमीटरहून वाढतील आणि त्याच्या देठांवर पानांचा झुपका मजबूत दिसेल, तेव्हा समजावे की हे रोपटे रोपवान क्षेत्रात रोप लागवडीकरता तयार झाले. याची योग्य पद्धतीने वाहतूक केली पाहिजे. रोपवान क्षेत्रात रोप लागवडीकरता 30 बाय 30 बाय 30 सेंटीमीटरचा खड्डा खोदावा. काढलेली माती थोडी मोकळी करून त्याला परत त्या खड्ड्यात टाकावे, मात्र दाबू नये. वेगळ्या ठेवलेल्या दगडांना त्याच खड्ड्याच्या भोवती सी शेप मध्ये ठेवावे. हे असे. मग रोपाची पिशवी घेऊन त्या पिशवीला हळूवारपणे टी शेप मध्ये कापावे. हे असे. रोपाला धक्का न देता. खड्ड्यात भरलेल्या मातीला हाताने हळूच उकळावे. जवळपास 15 ते 20 सेंटीमीटर खोल रोप लागवड करावी आणि भोवतालच्या मातीने रोपाचे मूळ झाकावे. हाताने हलके दाबावे, जास्त जोरात नाही. आणि मग झराने पाणी द्यावे. अशा रीतीने ही आपली रोप लागवड पूर्ण झाली. ठीक आहे. थोडक्यात हे तुम्हाला जे दाखवलं मी थोडंसं फॉरेस्ट नर्सरीच्या पॉईंट ऑफ व्ह्यू दाखवलं की वन खात्यामध्ये आता नंतर पुढच्या सेशनमध्ये आम्ही दुसरा एक थोडासा व्हिडिओ दाखवेल की ज्याच्यामध्ये तुम्हाला हे ट्रान्सपोर्टेशन करताना योग्य हात आपण काय म्हणतो त्याला हाताळणी कशा प्रकारे असते किंवा गाडी आपण कशा प्रकारे ड्रायव्हिंग करू शकतो, बरोबर. तर ते थोडंसं आपण त्या अँगलला पण तो कव्हर करण्याचा प्रयत्न करू. दुपारचा टाइम थोडासा झोपण्याचा असतो, मी थोडंसं तुम्हाला एक दोन व्हिडिओ याच्यामध्ये दाखवण्याचं प्लॅनिंग केलं होतं. 29 लोक म्हणजे चांगली प्रेझेंट आहे आपली आज. ठीक आहे. काय अडचण असेल तर विचारा, कारण माझं पण पुढचं सेशन लगेच दुसरं लागू नये. आमचं ऍक्च्युली तुमच्या शेतकऱ्यांना पण सांगतो की आम्ही साधारणतः आठवड्यातून दररोज 4 ते 5 या वेळेमध्ये आपण शेतकऱ्यांसाठी काही कार्यक्रम घेत असतो, फ्रीमध्ये वेबिनार असतो. तर त्याच्यामध्ये जर का तुमच्यापैकी कोणाला काही शेतकऱ्यांना जर का भाग घ्यायचा असेल तर तुम्ही मला सकाळी जो तुम्हाला व्हॉट्सअप नंबर पाठवतो त्याच्यावर जर का मला हाय केलं तुम्ही तर तुम्हाला मी त्या कार्यक्रमाची लिंक पाठवतो किंवा आमच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये ऍड करतो की जेणेकरून तुम्ही त्या कार्यक्रमांचा तुमच्या शेतकऱ्यांना पण लाभ घ्यायला सांगू शकता. ठीक आहे. काय अडचण बोर झाली नाही ना, कंटाळा नाही ना देशमुख साहेब? सर ते स्टरलायझेशनचं प्रमाण पाहिजे होतं. स्टरलायझेशनचं प्रमाण आपण जेव्हा हायड्रोजन पेरॉक्साईड तुम्ही वापरता तर ते साधारणतः 1 लिटर पाण्यामध्ये 30 ml टाकायचं हायड्रोजन पेरॉक्साईड. आणि जेव्हा तुम्ही फॉर्मेलिन टाकता फॉर्मेलिन तर ते 100 लिटर पाण्यामध्ये 10 लिटर फॉर्मेलिन टाकायचं. वाटलं तर तुम्हाला मी प्रेझेंटेशन पण शेअर करतो आपल्या ग्रुपमध्ये. हो सर, प्रेझेंटेशन पाहिजे. ठीक. येस. समजलं का? आमच्या महाबळेश्वरवाल्या मॅडम आल्या का? त्यांनी काय आवाज दिला मला. शीतल नागरे मॅडम आल्या का नाही? वाशिम मंगरुळपीर काय ते मंगरुळपीर स्ट्रॉबेरी. देशमुख सर आहेत का आमचे गणगणगणात होते? धनंजय देशमुख सर सगळे काय लॉग इन करून गेले काय दुपारी काय का? कपिल सर रत्नागिरी. हा सर आहे प्रेझेंट. तर तुम्ही जे टिश्यू कल्चर बद्दल सांगितलं, टिश्यू कल्चर प्रायमरी हार्डनिंग मधून सेकंडरी हार्डनिंग करू शकतो आणि आपल्याला स्टोर म्हणजे आपण विक्री करू शकतो. मग प्रायमरी टिश्यू कल्चर लॅब मधून जेव्हा ते रोपं काढतात ना तर ते आता सगळ्याच लोकांकडे टिश्यू कल्चरची लॅब नसते, बरोबर आहे. मग हे काय करतात बाकीचे नर्सरीवाले ते टिश्यू कल्चरच्या लॅब मधून ज्यांनी त्यांनी जे रोपं प्रोडक्शन केलेत तर ते त्यांच्याकडे आणून ते त्यांच्याकडे हार्डनिंग करतात आपल्या रेग्युलर नर्सरीमध्ये. सर मॉर्टॅलिटी होण्याचे चान्सेस भरपूर असतील ना? हा नाही, ते टनेल मध्ये करून अगोदर सेट करतात ना तिथं रूट डेव्हलपमेंट करून मगच आपण घेतो आपल्याकडे छोट्या ह्याच्यामध्ये प्लास्टिक टनेल टिश्यू लॅब मध्ये प्लास्टिक टनेल असतात.
ठीक आहे, आपण जे टिश्यू कल्चर लॅब मधनं सर जे घेतो ना, तर ते तिथून व्हाईट रूट खाली पांढऱ्या माणसे डेव्हलप झाल्यावर मगच ते आपल्याकडे सेट करायला घेतो. आवाज येतोय विकास सर? हो सर हो. ठीक आहे, अजून काय प्रश्न कोणाला? नाहीतर आपण उद्याच्या सेशन डिस्कस करू. आता माझं एक दुसरं पण सेशन स्टार्ट होतंय, त्याला पण तुम्हाला मी वाटलं तर लिंक पाठवतो. काय मला जॉईन व्हायचं तर जॉईन व्हा. आमचं सुधारित कापूस लागवड तंत्रज्ञान म्हणून एक सेशन आहे दुसरं, त्याच्यामध्ये व्याख्याते दुसरे आहेत, परंतु मी त्याच्यामध्ये सूत्रसंचालक आहे, अँकर आहे, त्याच्यामुळे मला तिकडे जॉईन करावं लागतंय त्यांची टेस्टिंग वगैरे करण्यासाठी स्पीकरची न्यायची. ठीक आहे, कोण आहे रामेतीच आपल्या मॅडम आहेत का? रामेती अमरावतीचं कोण आहे आपल्यामध्ये जॉईन आता? ठीक आहे, मग आजचं दुपारचं प्रशिक्षण संपलं, पण उद्या सकाळी बरोबर भेटू. किती वेळा भेटायचं?